श्रीधरा गरुडध्वजा अघनाशना मनमोहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना जे विभोर जनी करी कुमुदा मनोहर हासवी चंचला तड़पे जये अतिदीप्त जे धरि तोरवी तारकात चकाकते द्युति देत जे हुतवाहना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना भासते जलदात जी नलिनाथ वागगनी छवि सागरी उमटे शिखावल कंधरे प्रतिभूषणी इंद्रनीलमणि ही जाय पुढती प्रभो गमतोणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना दिव्यता दिवमंडला दीपवो निघेत अनंतता विश्वही कवळोनिया पुलकेच जेथील भव्यता व्यापुनी सकला सजे लवलिप्तता वरितेच ना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना शोभिता शिणली श्रुति प्रभवेन जेथ सरस्वती कुंठले मुनि सन्मति स्मृतिलाहि नागवसे गती इंद्रिया प्रतिलागना मन बुद्धि ही त्यजी चेतना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना भीष्मसायक विद्ध अर्जुन होत विह्वल संगरी मुक्त कुंतल कोसळे बहरान धीर निघेवरी शब्द मोडून घावरे निज चक्र घेऊन भीषणा दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना वर्णिता शुक रंगले विसरे विराजन बंधना गौरांग उन्मन गात जाय त्यजुनी सती नव यौवना लौकिका मुकला तुका सुख मानुनी करी चिंतना दिव्य सुंदर रूप हरि तव दाखवी मम लोचना दाखवी मम लोचना खात
दलित जनी सवे करी साधत गुरु कीर्तना दिव्य सुंदर रूप हरि तव गाथवी मम लोचना गाथवी मम लोचना पद्मजा बसली पदा जवळी जया प्रतिमोहुनी वल्लभी रमया जिथे जनरीत लौकिक सोडुनी नाउरे विषयी रुची जरी एकदा जडले मला दिव्य सुंदर रूप हरि तव गाथवी मम लोचना गाथवी मम लोचना वस्त्र सुंदर केशरी चपले परी तळपे कटी रत्न कौस्तुभ राजते हृदयावरी रविहिंपुटी शंख चक्र गदा करी कमलासवे अभयास दे रम्य रूप से अनंत हृदयात संतत राहु दे हृदयात संतत राहु दे नंदनंदन 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 भावरे नंदनंदन 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 पावरे घड़ी धावरे प्रभु पावरे श्रीविभूषित करानवनीरदाभात पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने प्रपन्न पारिजाताय ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतविहे नमः कुण्डलेकवरदाहारे विठ्ठल यस्माद्धिशास्त्र सरिता मुगमो बभूव. काही असे प्राकृत श्लोक शब्द मराठी संस्कृतमध्ये मान्य झाले आहेत अशी आपली परंपरा सांगते. उदाहरणार्थ पेलव हा जो शब्द आहे कोमल अशा अर्थी किंवा हलका अशा अर्थी तवम सहेत अभ्रमरस्य पेलवम श्रीश पुष्पन्न पुनः पतत्रिणः असं काळिदासाचं वर्णन आहे की भुंग्याचं हलकं पाऊल फुलाला सहन होतं, पक्षाचं पाऊल काही त्याला सहन होत नाही. अशा अर्थी पेलव शब्द तिथे आला आहे. तर तो पेलव शब्द मूळचा संस्कृत नाही, तो प्राकृत आहे. पण काळिदासाचा का महाकवीने वापरला. आता महाजनोयन गतस्य पंथा यस्ता यस्माद्धिशास्त्र सरिता मुगमो बभूव यत् स्वाश्रयम तनुभृतां बहविवलानां. ज्याच्यापासून शास्त्ररूपी सरितांचा उगम झाला, ज्या चरणकमलापासून शास्त्ररूपी सरितांचा उगम झाला. आपल्या भारतीय बहुतेक ज्या सगळ्या विद्या आहेत, मग ते संगीत असो, ते व्याकरण असो, ते नाट्य असो, ते चित्र असो, ते सगळं भगवान शंकरापासून निर्माण झालं असं वर्णन आहे. भगवान शंकर त्यांची आदिदेवता आहे आणि कित्येक वेळा तर शंकर पार्वतीच्या संवादातून निर्माण झालं. पाणिनीची सूत्र सुद्धा भगवान शंकराच्या डमरूतून निर्माण झाली, ती 14 सूत्र. त्याची पुढे सगळा विस्तार पाणिनीने व्याकरणाच्या रूपाने केलाय, अशी आपल्याकडे परंपरा आहे. म्हणून सगळी शास्त्र ज्या भगवान आपण ज्ञानेश्वरी माहित असेल की ज्ञानेश्वरीत आपली परंपरा सांगताना आमचं तत्वज्ञान कुठून निर्माण झालं
तर ते मत्स्योदरामध्ये गुप्त असलेल्या मत्स्येंद्राने ऐकलं. कुठून? शंकर पार्वतीच्या संवादातून. असं वर्णन आहे. त्या सगळी शास्त्र ही भगवान शंकरापासून निर्माण झालेली आहेत. म्हणून ज्याच्या चरणकमलापासून शास्त्ररूपी सर्व नद्यांचा उगम झाला आहे. यत्स्वाश्रयंतनुभृतां भय विह्वलानां, भीतीनं अनेक प्रकारच्या भयानं व्याकुळ झालेल्या माणसाला ज्या चरणांचा आश्रय मिळाला म्हणजे आश्वासन मिळतं, धीर येतो. जे तापापनोद निपुणम, भक्तांची सर्व प्रकारची संकट, भक्तांचा सर्व प्रकारचा संताप नाहीसा करण्यामध्ये ज्या चरणांच्या ठिकाणी मोठा सद्गुण आहे, त्यात जी कुशल आहेत, अशा परम अव्ययंत, जी सर्वात श्रेष्ठ आहे, ज्यांचा कधी नाश होत नाही, अशी जी ती चरणकमल दिव्यम महेश्वर पदाब्जमहं नमामि, त्या अत्यंत दिव्य अशा भगवान शंकराच्या चरणकमलांना मी नमस्कार करतो. जानी सुंदर मंदिरा उभविले गीर्वाणवाणी स्तव, ज्यांचे वाङ्मय नित्य नूतन असे गोडी उनी नालव, जे श्री जे का कौस्तुभ शारदा हृदयीचे त्या कालिदासादिका, प्रेमे वंदन अर्पितो लवउनी अत्यादरे मस्तका. संस्कृत वाणीमधलं अनेक प्रकारचं साहित्य ज्या महापुरुषाने निर्माण केलं, आधी केवळ वाङ्मय साहित्य विचारात घेतलं, ललित वाङ्मय विचारात घेतलं, तरी सुद्धा एका संस्कृत सुभाषितकारांनी यस्या त्या शारदा देवीचं वर्णन केलंय. यस्याश्चोरश्चरण मुकुटो काय भासो हास कविकुल गुरु कालिदासो विलास, हंसो हंसो हृदय वसति पंचबाणस्तु बाणा, केशा नैषा कथय कविता कामिनी कौतुकाय सजनु. यस्याश्चोरश्चकुरनिकरश्चंद्रपूरो मयूरो, भासो हास कविकुल गुरु कालिदासो. कधी एक चूक राहिलीच आहे की चोर हा जिचा केसाचा भाग आहे म्हणजे अंबाडा, मयूर हा जिच्या पायातली पैंजण आहेत, भासो हासा भास कवी हा जिचं हास्य आहे, कविकुल गुरु कालिदासो विलास, कविकुलु कवी कालिदास हा जिचा विलास आहे, हर्षो हर्षो हर्ष हा जिचा हर्ष आहे, हृदय वसति पंचबाणस्तु बाण, जिच्या अंतःकरणातलं सर्व प्रेमाचं जे सर्वस्व आहे ते जणू बाणकवी आहे, अशी ही जी कविता आहे. असं त्या कवितेच्या शरीरावर, कविता रूपी देवीच्या शरीरावर त्या कवींची ही धारणा केली आहे. अशी संस्कृत कविता जी आहे, असं जे संस्कृत वाङ्मय आहे, त्या सगळ्या वाङ्मयाचे जे प्रवर्तक आहेत त्या कालिदासादिका, प्रेमे वंदन अर्पितो लवगुनी अत्यादरे मस्तका. एका उद्यानामध्ये तेजस्वी सुकुमार मनोहर रूप पाहता उपजे आदर, मूर्त जणू का सात्विक भक्ती अशी शुभांगी विहरत होती. एका उद्यानामध्ये एक तरुण मुलगी, मूर्त जणू का सात्विक भक्ती, सात्विक भक्ती जणू तिच्या रूपाने प्रगट झाली आहे, अशी शुभांगी विहरत होती, विहार करीत होते एका उद्यानामध्ये. उद्यान कसं होतं? प्रमदवनी रमणीय आपुल्या, वन नचते सुरवधूला जल्या, अनघ दर्शने त्या युवतींचे रूप घेतले म्हणून लतांचे. असं आहे. तिथे ज्या वेली होत्या, जे कुंज होते, ते इतके सुंदर होते, इतके सुंदर होते की असं वाटे हे सामान्य रूपातून जन्मालेलं प्रकरण नाहीये. मग काय झालं असावं? तर मला अप्सरा विहार करीत असताना आकाशातून एकदा ह्या उद्यानामध्ये उतरल्या. अप्सरानं आपल्या सौंदर्याचा फार गर्व, त्यांनी ह्या तरुणीला पाहिलं आणि त्यांना इतकी लाज वाटली की आता पुन्हा स्वर्गात जाऊन काय तोंड दाखवावं म्हणाले. आम्ही ना सौंदर्याचा गर्व मागून होतो, तिथं स्वर्गात काय तोंड दाखवावं म्हणून त्यांनी वेषांतर करून त्या तिथेच वेलीच्या रूपाने राहिल्या. म्हणून त्या वेली इतक्या सुंदर आहेत. वन नचते सुरवधू लाजल्या, अनघ दर्शन. अनघ म्हणजे निष्पाप दर्शन, की ज्या असं आहे सौंदर्याचे अनेक प्रकार आहेत. जे सौंदर्य पाहिले असताना आकर्षण निर्माण होतं असं एक सौंदर्य असतं. जे सौंदर्य पाहिले असताना मनामध्ये वासना निर्माण होतात असं एक सौंदर्य असतं. जे सौंदर्य पाहिले असताना हाव निर्माण होते, तोंडाला पाणी सुटतं असंही सौंदर्य असतं. आणि एक सौंदर्य असं विलक्षण असतं की ज्याला नमस्कार करावा असा वाटतो.
सौंदर्य तर असतं, पण नमस्कार करायचा वाटतो, पवित्र वाटतं, सात्विक वाटतं. असं सौंदर्य अप्सरांजवळ नाही. त्यांचं सौंदर्य म्हणजे मासिकावर चित्र येतात त्या जातीचं. त्यामुळे त्यांना ते आपल्या सौंदर्याचा अभिमान होता खरा, सौंदर्य होतंही खरी, यातही शंका नाही, पण ते निष्पाप सौंदर्य नव्हतं, पातकाला प्रेरणा देणारं सौंदर्य होतं. हे सौंदर्य मात्र अनघ दर्शने त्या युवतींचे म्हणून लाजल्या, रूप घेतवे म्हणून लतांचे. सुडौल, आता त्या उद्यानामध्ये सुडौल आंबा बकुल अशोक पारिजात नव सुवर्ण चंपक कुंद मोगरा जुई जेवती नाजुकशी ती फुले मालती. आंबा होता, पारिजातक होता, बकुल होता, सुंदर सुंदर वृक्ष होते. अरे आपल्याला आणखीन हे जे आंबा आहे, बकुल आहे, पारिजात आहे, विशेषतः आंबा आणि बकुल आहे, यांचा आकार मोठा डौलदार असतो. असा डौलदार आकार इतर वृक्षांचा फार कमी मिळतो. तर सुडौल आंबा बकुल अशोकही वृक्ष असाच आहे की त्याचा आकार मोठा डौलदार असतो. सुंदर सौदौल. मात्र आपण हे जे अशोक पाहतो हे सगळे कृत्रिम अशोक आहेत, जे अशोक आडनावाचे अशोक आहेत. खरा अशोक जरा थोडा वेगळा आहे. सुडौल आंबा बकुल अशोक पारिजात नव सुवर्ण चंपक कुंद मोगरा जुई शेवती नाजुकशी ती फुले मालती. तरुवेलीचे संमेलन ते भास उपजवी रसिक मनाते. काय उत्सवी वसंत काली युव युवती ही खेळू मिळाली. जणू तरुण तरुणींचं संमेलन भरलंय वसंत ऋतूच्या निमित्ताने असं वाटत होतं. त्रिभुवनातही नसेल इतके सुंदर उपवन कोठे सहाय्य घेऊन मधुचे मदने स्वयेच रचिले वाटे जय हरी सुख कंदा. हे उद्यान इतकं सुंदर होतं की याचा आर्किटेक्ट आणि इंजिनियर वसंत ऋतू आणि मदन याच्याशिवाय दुसरा कोणी असणार नाही. वसंत ऋतू आणि मदन या दोघांनी मिळून हे उद्यान निर्माण केलं होतं. इतकी त्याची रचना आणि शोभा होती. सहाय्य घेऊन मधु म्हणजे वसंत, मधुचे मदने स्वयेच रचिले वाटे जय हरी सुख कंदा. उंच उंच ते तरू सुरूचे जणू काय घडले पाचूचे. भूषविती त्या प्रमद वनाला ध्येये उन्नत जशी नराला. की माणसाला जसं उन्नत असं आहे, इंग्रजीत एक म्हण, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. तुमचं ध्येय मोठं असलं पाहिजे, घसरणार तरी चालेल, पण पुढू यांना भित्नीनी जर कोणी चढणारच नाही तर बाजूंनी कधी चढायला मिळतच नाही. किंवा उन्नत ध्येय, उंच ध्येय, उच्च ध्येय, उदात्त ध्येय ही जशी माणसाला भूषणभूत होतात त्याप्रमाणे त्या उद्यानामध्ये सुरूचे जे वृक्ष होते ते त्या उद्यानाला भूषणभूत होते, कारण ती उंचच्या उंच होती. उन्नत ध्येय जशी नराला भ्रमर घालिती मोहून रुंजा बघता असल्या श्यामल कुंजा. नृत्य करावे वाटत मोरा निज सुंदर पसरून पिसारा. ते वेली ज्या होत्या, वेलीचे कुंज होते, त्या वेलींचे अनेक प्रकार असतात. त्याचा कुंज ज्याचा बनतो, एखादी गुहा बनल्यासारखं बनतं, असा डौल असतो, त्याला झोपकेदार होता. अशा वेली इतक्या सुंदर होत्या की मोराला असं वाटे की मेघ माझ्या समोर उतरला आहे, आणि म्हणून त्या कुंजाकडे पाहूनच तो मोर नाचायला लागायचा. अशी त्या कुंजांची रचना होती, अशी सुद्धा कुंजांची शोभा होती. पिकसारस मैनांचे कूजन तरु विंझण ते द्विरे फगुंजन. तरी सुनिया भ्रम पडे मनाला उपवन की ही गायनशाला. असं क्षणभर मनाला वाटत असे की उपवन हे का निर्णय विद्यार्थी निर्णय राग आलापतायत, गुरु त्यांना काहीतरी सांगतोय आणि त्या सगळ्याची म्हणून खालून जाणाऱ्या माणसाला संगीत ऐकू येत आहे. कारण प्रत्येकाचा सूर वेगळा, पण मंजूर नाही तर प्रत्येकाचे सूर वेगळे असतात. ते पिक सारस मैनांचे कूजन. पिक म्हणजे कोकिळ, सारस पक्षी, मैना यांचं कूजन. तरु विंझण ते द्विरे फगुंजन. पानांची सळसळ आणि भुंग्यांचा गुंजार हे सगळं ऐकलं म्हणजे असं वाटत असे. तरी सुनिया भ्रम पडे मनाला उपवन की ही गायनशा. हे उपवन आहे का संगीत शिकवण्याची शाळा आहे? उपवन की ही गायनशाळा. नाना कृतिकांजा भवती इंद्रधनुष्ये बागडताती.
गमे रंग इथलेच वसंते हरिले पुष्पारंग विण्याते. कारंजी उडत होती, त्या उडणाऱ्या कारंजातून इंद्रधनुष्य जन्माला यायची, खाली पडायची, इंद्रधनुष्य जन्माला यायची, खाली पडायची. जणू वसंतानं सगळ्या फुलांना रंग देण्याकरता जो रंगाचा स्टॉक केला तो बहुतेक या इंद्रधनुष्यातून केला असला पाहिजे, इतका रंग तिथे उधळला जातो. 10 पाकळ्यांच्या कमलासन जे स्फटिकानी रचिले, मध्ये एक कासार जयासी जलन चांदणे भरले, जय हरी सुखकंदा. 10 पाकळ्यांचं कमळ जसं असावं तशी ज्याची रचना आहे, असं स्फटिकाने बांधलेलं एक मध्ये सुंदर लहानचं तळं होतं. त्यातलं पाणी कसं होतं, विमल असे की सज्जन मानस, वा शिशुचे हे हास्य निरागस, किंवा तेज तरळते वधू लोचनी, तेच होत जणू येथील पाणी. सज्जनांचं अंतःकरण जसं निर्मळ असतं तसं ते पाणी होतं, किंवा लहान मुलांच्या मुखावरचं हास्य जसं निर्मळ असतं तसं असतं, किंवा कुलवती कन्येच्या डोळ्यातलं तेज जसं असतं तसं होतं. तेज तरलते वधू लोचनी, तेच होत की तेथील पाणी. निळी मनोहर तांबूस पिवळी, पांघरली जणू वसने कमळी. शीतल शय्येवर लहरीचे खेळ चालले मोहक त्यांचे. कमळाने जणू निरनिळी वस्त्र पांघरण केली होती. कुणी निळ वस्त्र पांघरलं होतं, कुणी तांबूस वस्त्र पांघरलं होतं, कुणी पिवळं वस्त्र पांघरलं होतं. आणि अशी ती निरनिळी वस्त्र पांघरलेली कमळ त्या उद्यानामध्ये, त्या सरोवरामध्ये हालत होती. खेळ चालले मोहक त्यां, शीतल शय्येवर लहरीचे खेळ चालले मोहक त्यांचे. आणि लाटा उमटत होत्या, त्यामुळे ती जी कमळ होती ती अशी हलत होती, असं वाटत होतं एक प्रकारचं नृत्य चालू आहे त्यांचं त्या लाटांच्या आयच्याला. बिसतंतूंची गोडी चाखत राजहंसगण सलील पोहत, कमळे सुंदर बहुविध रंगी, बिंबित होती तदीय अंगी. शोभा मगती दसे निळाली, कोंदणात जणू रत्ने जडली. आणि राजहंस ती निरनिळ्या कमळातले बिसंतू खाण्याकरता त्या कमळाजवळ येत. आता राजहंसांचं शरीर चमकदार सोन्यासारखं, त्याच्यावर त्या कमळाचं प्रतिबिंब पडायचं, ते निळं तांबडं पिवळं अशी निळ्या रंगाची प्रतिबिंब पडायची. असं वाटत होतं की रत्न जणू सोन्याच्या कोंदणात बसवले. राजहंसगण सलील पोहत, अतिरमणीया अशी वाटिका, उत्तरे नंदनवन भूल. अतिशय अशी सुंदर ती पुष्पवाटिका होती, मनोहर होती. असं वाटे की नंदनवन जणू या पृथ्वीवर अवतीर्ण झालं आहे. आता त्या उपवनाची जी स्वामिनी आहे तिचं वर्णन कसं करणार. उपवनच इतकं सुंदर. प्रमदवना स्वामिनी असे जी, ती सवर्णन्या शक्तीनं माझी. एक सांगतो मला, जिच्या पदतली व्हाया पावन, फुले चौफुली होती उडगुण. तिच्या पावलाच्या स्पर्शाने आपल्याला कृतार्थता मिळावी म्हणून आकाशातल्या चांदण्यांनी तिच्या पायाखाली फुलाच्या रूपाने प्रगट व्हावं, इतकं तिचं सौंदर्य होत. फुले चौफुली होती होत उडगण, शिशुहास्या परी भाव जियेचा, सहज मनोहर निर्मळ साचा. शिशुच्या चेहऱ्यावरचं, लहान लेकराच्या चेहऱ्यावरचं हास्य असतं, तिचा सबंध भाव. ही तरुण होती तरी सुद्धा शिशुहास्या परी, कारण कॉलेजमध्ये जात नव्हती ना. शिशुहास्या परी भाव जियेचा, सहज मनोहर निर्मळ साज. तिचा भाव जो होता तो सहज होता, मनोहर होता, निर्मळ होता. कुठल्याही बाहेरच्या विकृतीचा स्पर्श तिच्या त्या सुंदर भावाला झालेला होता. शील शुद्ध की धवल जयासम, अनन्य दूषित शिखरीचे हिम. ज्या पर्वताच्या शिखरावर कुणीही गिर्यारोहक चढला नाही अशा पर्वताच्या शिखरावरचं बर्फ जसं पवित्र असतं तसे त्या तरुणीचं शील होतं. शील शुद्ध जणू शील शुद्ध की धवल जयासम, अनन्य दूषित शिखरीचे हिम. कुंजलतासी करीत हितगुज, कुरवाळीत सुमाना, वसंत शोभे समदेवी ती, विहरत सुमनोद्याना, जय हरी सुख. आणि एखादी वसंत देवी, प्रत्यक्ष वसंत ऋतू हा देवीच्या रूपाने किंवा वसंत ऋतूची देवी असते ती त्या उपवनातून फिरते आहे. असं त्या उपवनात ती हिंडत असताना शोभा येईल. ज्या वृक्षाजवळ, ज्या रोपाजवळ, ज्या झुडपाजवळ ती जाईल त्याचं सौंदर्य असं फुलून निघायचं. ही प्रत्येकावर एखाद्या मातेनं असं लेकरावर प्रेम करावं, असं कोणाला खुरवाईत, कोणाला बघत, कोणाला हलवीत, कोणाला काही उपचार करीत असं हिंडा. किती प्रेम होतं. वगळून मुजसी गेली पुढती, धरुनी पदरात वाढविती.
गोंजरी ते त्या हासून देवी कोड मुलाचे पुरवित जेवी. एखाद्या वृक्षाकडून एखाद्या झुडपापासून ती त्याला न कुरवाळता पुढे गेली तर लेकरांना जसा आईचा पदर ओढावा तसं जणू कोणीतरी तो वृक्ष किंवा ती वेली तिचा पदर ओढीत असे की मला कुरवळून तू पलीकडे गेलीच कशी. आता पदर सोडवण्याच्या निमित्तानं हिने त्याला पुन्हा एकदा कुरवाळा. कोड मुलांचे पुरवित जेवी मंद सुगंधी मृदुल फुले ती उधळी तिजवरती प्राजक्ती चंद्र कलेवर लाख चांदणी जशी वर्षते प्रेमळ नयनी. प्राजक्तीच्या वृक्षाची फुलं ही सकाळच्या वेळेला वारा सुटला की खाली पडतात, पण ही तरुणी तिथे येईपर्यंत त्या प्राजक्तीच्या फुलांनी आपली वृक्षाने आपली फुलं काही खाली टाकू नये, त्याची आवडून धरावी. ही तिच्या खाली गेली की सगळ्या त्या फुलांचा सगळ्या तिच्या अंगावर व्हावा, जणू चंद्राच्या कोरीवर चांदण्यांचा वर्षाव होतो. चंद्रकलेवर लाख चांदणी जशी वर्षते प्रेमळ रजनी फिरून उपवनी विसावण्याला पुष्करणीवर येती बाला. स्फटिक पायरी तिचे पदतली माणिक मणी निर्मितशी दिसली. आणि अशी होती सगळ्या उपवनामध्ये हिंडून ती पुष्करणी जी आहे म्हणजे मधलं ते कयास बांधलेलं जे कमळाचं स्थान आहे तिथे आली. ती स्फटिकाच्या पायऱ्या होत्या सगळ्या. तिनं आपलं पाऊल त्या स्फटिकाच्या पायरीवर ठेवलं, मात्र असं दिसलं की ही माणकाची तयार केली आहे पायरी, स्फटिकाची नाही. स्फटिक पायरी तिचे पदतली माणिक मणी निर्मितशी दिसली. इतके तिचे तळपाय तांबूस होते की त्या स्फटिकावर पाय ठेवताना ते स्फटिक माणकाच झाल्यासारखं वाटत होत. आता तिच्या जवळ तिच्या होता पावन तन्मुख दर्शन कुमुदा लाभे तिन्ही विकसन काल असे विपरीत जरीही सत्संगे भय विचळून जाई. असं आहे, कमळाचे दोन प्रकार असतात. एक सूर्याच्या प्रकाशामध्ये उमलतं, एक चंद्राच्या प्रकाशात उमलतं. चंद्राच्या प्रकाशात उमलतं त्याला कुमुद म्हणतात आणि याला कमल म्हणतात. त्या सरोवरामध्ये काही कमलही होती, काही कुमुदही होती. ही त्या पुष्करणीवर येईपर्यंत कमल तेवढी विकसित होती कारण दिवस होता, पण कुमुद तेवढी मिटलेली होती. पण ही तिथे गेल्यावर ती कुमुदही विकसित झाली तिच्या मुखचंद्राच्या दर्शनाने. त्या चंद्राची काय आवश्यकताच लागली नाही. दिवसाच दिवा ही लाभे कुमुदा विकसन. दिवसाही त्या कुमुदाना विकास मिळाला. असा आहे, काल असे विपरीत तरीही सत्संगे सत्संगे भय वितळून. संकोचून बसायचं काही कारण नाही. सज्जनाच्या संगतीत काय विपरीत काळ जरी असला तरी ते भय वितळून जातं. एरवी सूर्याचा धाक काय, पण आता ही तिथे आल्यावर तर सूर्याच्या धाकाची काही गरज राहील. काल असे विपरीत तरीही सत्संगे भय वितळून जाई. जननी बघता वत्सल बाळे तसे हंस तिज समीप आरे. शिर कुणी ठेवी अंकावरती माना घासित फिरती भवती. ती त्या पुष्करणीवर आल्याबरोबर कमलामध्ये विसंतू खाण्यामध्ये रमलेले जे सगळे राजहंस होते ते सगळे धावत धावत तिच्या जवळ आले. पोहत पोहत अर्थात धावत धावत म्हणजे पोहत पोहत तिच्या जवळ आले. आणि कुणी तिच्या मांडीवर आपला मान ठेवावा अशी लांब करून, कुणी तिच्या पायाभोवती फिरावं, कुणीच्या पाया बारीसा टोचा मारावा, असं तिच्या भोवती लेकराने जसं आईच्या भोवती बागडावं तसे ते हंस तिच्या भोवती बागडावे आणि हिनी त्याचं कौतुक करावं. कुळवाळून त्या प्रेम भरेसी देई मौक्तिक कमल मुखासी. ठेवी तसे जणू सकल चराचर माते समतीज विषयी आदर. तिने मोत्याचे घास त्या राजहंसाला भरवावे, त्यांच्या अंगावरून हात ठेवावा, कुरवाळावं त्यांना. जणू सगळे चराचर जगत जे तिथे होतं, जड आणि चेतन दोन्ही, सजीव आणि निर्जीव दोन्ही, त्या सगळ्यांचा हिच्यावर जणू लेकरांचा आईवर असावा तसा भाव होता. ठेवी तसे जणू सकल चराचर माते समतीज विषयी आदर. अशी युवती त्या पुष्करणीवर पायाखाली पाण्यात सोडले, एका वरच्या पायरीवर बसली आणि गुडघ्यावर दोन्ही हात असे ठेवून बसले. उभय करी टेकून हनुवटी विचार कसला चित्ती. करीत असता तिचा सखी जन हासत जमला भवती जय हरी सुख कंदा. अशी त्या एका विशिष्ट पदेमध्ये गुडघे उभे त्याच्यावर कोपरे टेकले, हनुवटीवर दोन्ही हात टेकले आणि अशी बसली. थोडी काहीतरी विचार करते असं दिसत होतं मुद्रेवरून. इतक्यात ती सगळ्या सख्या तिच्या भोवती जमा झाल्या आणि एक वदे लढीवाळपणे तिज काय चिंतिसी सांग तरी गुज. धुके विरळ पसरले उशेवर
तशी छटातव मुखी खरोखर. एक म्हणाली, काय विचार कसला करतेस? तुझ्या मुखावर अशी चिंता दिसते जसं उषक काळाच्या वेळी धुकं थोडं पसरलेलं असावं, म्हणजे ती उषा थोडी जशी मलिन झाल्यासारखी दिसते, ती तुझी मुद्रा दिसते, तुला चिंता कशाची? ते दुसरी आता त्या मैत्रिणी द्यायच्या, इतुकी बाई खुळी कशी तू, वदे तुझी हा उघडा हे तू, लग्ना वाचून युवती चित्ता असेल कसली दुसरी. आता दुसरा कशाचा विचार करणार? आपलं लग्न केव्हा होणार, आपल्याला नवरा कसा मिळाला या चिंतेत आहे म्हणाली. या वयात दुसरा विचार कोणता करेल ती? आता दुसरी म्हणाली. तिसरी म्हणाली, तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे, खरे सगळे तव अन्य म्हणाली, राजसुताही उपवर झाली, महाराज भीष्म कही तत्पर, शोधण्यात हिज साजे सावर. भीष्म महाराज सुद्धा तुम्हाला दिसते अगदी बरोबर आहे, हिच्यासाठी वर शोधण्याकरता रोज तत्पर आहेत म्हणाले. रोज कार्यक्रम चालू आहे. अनेक राजे धरुनी आशा, दूत धाडिती विदर्भ देशा, समय जाणते चतुर भाषणी, तया जवळ निज चित्र देऊनी. अनेक देशाच्या राजांनी राजकुमारांनी या आपल्या मैत्रिणीचं सौंदर्य ऐकून, तिच्या सद्गुणांचा लौकिक ऐकून आपली वर्णी लागावी म्हणून एक एक दूत पाठवायला म्हणाले. त्याला कमिशन डिव्हिजन खूप द्यायचं मान्य करून त्याच्यावर आपलं चित्र दिलंय आणि आपला बायोडाटा दुसरा लिहून दिला, त्यात नसलेले गुण घातलेत म्हणजे पुष्कळ. आणि रोज कार्यक्रम चालू आहे. दुपारी 2 तास 3 तास हा कार्यक्रम चालतो म्हणाले. काय करायचं? चित्र दावुनी प्रतिदूताने निज नृप महती गावी, आणि त्यातची सतत गुंतले, महाराजनी देवी जय हरी सुखकंद. प्रतिदूताने निज नृप महती गावी, आणि त्यातची सतत गुंतले, महाराजनी देवी जय हरी सुखकंद. रोज दुपारी आपले भीष्म महाराज आणि महाराणी साहेब यांचा कार्यक्रम हा. ते दूताला आत बोलावं, त्यांनी चित्र आणून द्यावं, आमचे राजकुमार कसे आहेत त्याचं त्यांनी वर्णन करावं, त्यांनी ते करावं, ठीक आहे तुम्हाला योग्य वेळी कळवण्यात येईल म्हणून खाली ठेवून द्यावं. असा रोज कार्यक्रम चालू आहे. तर आणखीन एक मैत्रीण तिथे होती, ती त्या तिथली माहेरवाशीण आणि मथुरेची सासूरवाशीण होती. ती त्या मैत्रिणीमध्ये होती त्यांच्या, ती आली होती तिथे आणि ती हा सगळा संवाद ऐकत होती. लग्ना वाचून युवती चित्ता असेल कसली दुसरी चिंता, महाराज भीष्म कही तत्पर शोधण्यात साजे सावर. ते ऐकत असताना ती म्हणाली, मी मगापासून विचार करते, मगापासून मनात येते, तोच उचित या नृपतन येते, वदत कुणी यद दर्शन मजसी घडले होते मधुनगरीसी. मगापासून माझ्या मनात येत आहे, ईशा लग्नाचं जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हापासून, की मी ज्याला मथुरेत पाहिलं होतं त्याच्याशिवाय हिला योग्य असा वर जगात दुसरा कोणी नाही. कसं सांगावं म्हणजे तो किती चांगला होता ते. कसे करूगे तदीय वर्णन, नयन मुके जिव्हे सनलोचन, ओवाळून शतसहस्र मदना, नखाची त्या दृष्ट निघेना. त्याचं वर्णन कसं करणार म्हणाले? कारण असं आहे, ज्यानी पाहायचं ते डोळे त्यांना बोलता येत नाही, जिनं सांगायचं ती जीभ तिला दिसत नाही. म्हणजे प्रत्येक इन्फॉर्मेशन ही सेकंड हँड इन्फॉर्मेशन झाली, फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन नाही. डोळ्यांनाच जर बोलता आलं किंवा जिभेलाच जर दिसलं तर जसं पाहिलं तरी सांगता येईल. ही एकानं पाहिजे आणि दुसऱ्यानं सांगायचं, कसं वर्णन करणार? आता काही कल्पना सांगते म्हणजे तुला, खरोखरी सांगतो, मदन सुंदर आहे असं आपण ऐकतो म्हणाले. 1000 मदन ओवाळून टाकले तर त्याच्या नखाची दृष्टी सुद्धा निघणार नाही. ओवाळूनही सहस्र मदना, नखाची त्या दृष्टीने घेणं. कसं आहे? सिंहासमदम, पुरुष कसा चालावा असा चालावा. सिंहा कॉलेज स्टुडंट नव्हे, सिंहासमदम भीरचा. नाही तर अशीच चालतात, मागून तर बघवत नाही तुम्हाला काय त्या चालेला डवलंच नाही. आता कसं नाव घेऊ नये चमत्कारिक म्हणून, पण नाही तर हा चालतो कसा? सिंहासम गंभीर चालणे, स्मित शुभ झळके प्रसन्नतेने, गजशुंडा जणू दीर्घ भुजा त्या, बळकट तरी मृदू वाटत होत्या. हत्तीच्या सोंडा जसे असतात तसे लांब सडक हात होते, पुष्ट होते पण कोमल. बळकट तरी मृदू वाटत होत्या, कारण हत्तीची सोंड खडबडीत असते ना, हे मृदू होत. बळकट तरी मृदू वाटत होत्या, वानावा किती अद्भुत विक्रम. ऐकलेलं सांगते म्हणाले, म्हणती धरिला गिरी फुलासम,
असा लौकिक आम्ही असं ऐकला की यांनी गोर एक पर्वत असं उचलून धरला होता, फुलं धरात तसा. पण डोळ्यांनी पाहिलं ते काय कमी आहे. बाळ आणि बाळ परी मारिली पूतना उद्धरिले यमला अर्जुन याना. पण या सगळ्या ऐकीव गोष्टी नाही. यांनी लहानपणी पूतनेला मारलं, यमला अर्जुनाचा उद्धार केला, एक पर्वत उचलून धरला. पण या ऐकीव गोष्टी आम्ही पाहिल्या नाही. पण पाहिलं ते काय, मदोन्मत्त हत्ती सह केले युद्ध पाहिले नयनी. मागले हत्ती बरोबर एकट्यानं झुंज घेतली, पाहिले डोळ्यांनी. मगध पतीसी अनेक वेळा लोळविले निज चरणी जय है. तू जरासंध एवढा सम्राट, त्याला आपल्या पायावर 17 वेळा लोटांगण घालायला लावलं. म्हणजे त्रिभुवन कापे कंसा थरथर. कंसाचं नाव ऐकलं तरी लोक तलसाळ कापत असत. त्यास दाविले क्षणात यमपुर. आणि असं असून शौर्य असे हे असूनही देही मधुरपणासी उणीवला आहे. नाहीतरी अशी जी माणसं असतात ना, त्यांचा चेहरा क्रूर असतो, बघायला तरी बरं वाटत नाही. याच्याकडे मधुरपणासी उणीव नाही, त्याच्या सौंदर्याला आणि गोडपणाला उणीव नाही. काय गोडी म्हणजे लक्षण. इंदीवर तनु पळही दिसता हृदयावर मग उरेन सत्ता. असा निळकमळ जसं असतं ना, तसा सावळा आहे. एक क्षणभर जरी डोळ्यावर दिसला तरी मनुष्याचा आपल्या हृदयावर सत्ता निघून जाते. मला आता त्याच्या हृदयावर त्याची सत्ता राहत नाही, त्याची राहते. आणि त्यानं जर पाहिलं आणि ते याच्या लक्षात आलं, वेडे होती जन त्यासाठी कृपा जयावर करीते वृष्टी. तो ज्याच्याकडे पाहतो ते तर लोक वेडे होतात. नाही त्याच्यासाठी बोलतो कसं, मेघ प्रेम सागरीचे कल्लोळ तसे तयाचे मंजुळ. प्रेमाचा जरी समुद्र असेल आणि त्याच्यावर जर लाटा उसळत असतील तर त्यांचा आवाज कसा येईल. प्रेम सागरीचे कल्लोळ तसे तयाचे मंजुळ. मानस सरोवराच्या काठाचा आवाज असा वाटतो. प्रेम सागरीचे कल्लोळ तसे तयाचे मंजूर बोले. श्रवणी पडले ते तरी गमते कान चाखिती अमृत रसाते. ते कानावर पडले असं वाटतं की कानाला अमृताचा स्वाद मिळतोय. जिभेला मिळेल काही नवल नाही, कानाला मिळतोय असं वाटत असेल. कान चाखिती अमृत रसाते. बुद्धिमान कसा आहे, लाजवी तसे बुद्धी निधीला बृहस्पती जणू या पुन शिकला. इतका बुद्धिमान आहे की समुद्र सुद्धा त्यामध्ये विशालतेत कमी पडावा अशी अफाट बुद्धिमत्ता आहे त्याची. इतका चतुर आहे. बृहस्पती जणू या पुन शिकला. बृहस्पतीला सुद्धा याच्यामुळे ज्ञान मिळालं असलं पाहिजे, इतका चतुर आहे. राजकारणी किती चातुरी राम राज्य जाहली मधुपुरी. आणि त्याचं नियंत्रण आल्यापासून आमची मथुरा नगरी कशी होती आणि कशी झाली ही आम्ही आमच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली म्हणाले पाहून. राम राज्य जाहली मधुपुरी. रामाच्या राज्याचं वर्णन करतात तसं सुंदर वर्णन झालं. खरोखर तुला सांगते, यदुवंशाचा मुकुटमणी तो वासुदेव कंसारी. त्याहूनही ते योग्य पतीना शोधून पृथ्वी सारी. जय हरी. त्या वासुदेव कृष्णा वाचून या आपल्या मैत्रिणीला दुसरा कुणीही पती शोभण्यासारखा नाही. सगळ्या जगात त्याच्यासारखा हिला शोभणारा कुणी नाही दुसरा. सत्य सांगते सखे रुक्मिणी हरीच वर तू पाणी ग्रहणी. तुला मी सांगेल पाणी ग्रहणाचा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा आपण क्षत्रिय कदाचित स्वयंवर निर्माण होण्याची शक्यता आहे. जर तसं खरंच झालं ना तर हरीच वर तू पाणी ग्रहणी. तू कृष्णाशीच विवाह कर. कारण कौस्तुभाला स्थान कुठं. श्री विष्णूच्या हृदय रुळावे हेच कौस्तुभा शोभत. माकडाच्या गळ्यात घालून काय होतो. त्या श्री विष्णूच्या हृदय छाती रुळावं हेच कौस्तुभाला शोभतं. तेव्हा तसं तू कर. आम्हाला माहिती आहे, आम्ही बघतो स्त्रियात दुसरी नसे तुझ्या सम तसाच आहे हरी पुरुषोत्तम. तू जरी स्त्रियामध्ये उत्तम आहे, श्रेष्ठ आहेस, तर तोही पुरुषामध्ये श्रेष्ठ आणि उत्तम आहे म्हणाल. तसाच आहे परिपुरुषोत्तम. समसमासकी संगम भावा आस लागली ही मम जीवा. तुमच्या दोघांची जोडी जमावी अशी माझी इच्छा आहे म्हणाले. काय समसमा संयोग आहे. ही बघत्या तपे करोनी शतजन्मासी मिळेल होण्यात तदीय दासी. तरी भाग्य ते थोर म्हणावे एक मुखे मी कितीतरी गावे. 100 जन्म तपश्चर्या करून त्याची दासी होण्याचं जरी एखाद्या स्त्रीला भाग्य मिळालं तरी तिने स्वतःला थोर समजलं पाहिजे. इतकी त्याची योग्यता आहे. मी तर तुला विवाह करू म्हणते, तू त्याची पत्नी होणार आहेस की जिचा स्वीकार सखा सप्तपदी भव या न्यायाने केला जाणार आहे. आता माझ्या बाकी तर काही सोय नाही म्हणाल, पण माझ्या पतीनं त्याची मूर्ती कोरलेली आहे. ही बघत्याची छबी चिमकुली
मम पत्नी जी कुशल रेखिली दिली भीमकीच्या तै हाती सुवर्ण पदकांकित मूर्ती ती. तिचा पती कोणी चतुर कलावंत होता, त्याने सोन्यावर कृष्णाची मूर्ती रेखली होती आणि ते सुंदर तिने ते पदक रुक्मिणीच्या हातात दिलं. आता हिच्या अंतःकरणात काहीतरी जन्मजन्मांतरीच असतात म्हणतात, भाव स्थिर आणि जननांतर सौहृदानी. त्या अंतःकरणातलं जे प्रेम आहे उत्कट माणसाचं, सज्जन माणसाचं, ते एका जन्माचं नसतं, त्याच्यावर जन्मजन्माच्या संस्कारामुळे ते जे आकार घेत असतं. तेव्हा हिनं ते पदक हातात घेतल्याबरोबर हिला काय वाटलं, चिंतित होते चित्त जयासी अबोध पूर्व स्मरणे तीच गोड हुरहुर जणू का रेखियली विधीने जय हरी सुखकंदा. तारुण्यात पदार्पण केल्यापासून ज्या एका प्रकारची हुरहुर तिच्या अंतःकरणात होती, अबोध स्मरण ज्याचं होतं, ती सबंध तिची हुरहुर जणू प्रत्यक्ष ब्रह्मदेवानं त्या पदकावर कोरली आहे असं वाटत होतं त्या पदक पाहिल्यानंतर. नयन नील कमसम विकसित खिळले चित्री लवतीन किंचित नृपकन्ये सीतई वाटले हृदय काय प्रतिबिंबित झाले. हिला वाटलं माझं हृदयाचंच प्रतिबिंब पडलंय मुळे, एखाद्या आरशात प्रतिबिंब पडावं तसं, आणि ते डोळे त्या पदकामध्ये खेळून राहिले. आता या वर्णन उपमा दुसरं कसं करणार, कल्पना करता आली तर पहा. कुंडलिनी योगात उठावी ज्ञानवृत्ती आत्म्यात मुरावी, ज्ञानवृत्ती आत्म्यात मुरावी भक्त धरावा हृदयी ईशे शुभेस या सुख गमले तैसे. त्या योगामध्ये काही कुंडलिनी जागृती होते असं म्हणतात, आपल्याला माहित नाही काही, पण ऐकलंय असं. ती योगामध्ये कुंडलिनी जागृत झाली किंवा ज्ञानवृत्ती जेव्हा आत्म्याशी एकरूप होऊन जाईल, विरून जाईल त्यामध्ये, किंवा भक्ताला त्याच्या परमेश्वरानं आपल्या हृदयाशी प्रेमाने जवळ करावं म्हणजे ज्या तऱ्हेची भावना निर्माण होईल तसं त्या रुक्मिणीचं झालं. शुभेस त्या सुख गमले तैसे रोम ठाकले अंगाव देहावरती आनंदाश्रू नयनी स्रवती स्फुरण पावती सकल शुभांगे सख्या परस्पर हसती रंगे. आणि तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले, डोळ्यावाटे आनंदाश्रू येऊ लागले, सगळं अंग असं स्फुरण पाहू लागलं. आणि मैत्रिणीने ओळखलं की जे व्हायचं ते झालं, जे घडायला हवं होतं ते घडलं. पण बोलणार कोण कोण आणि विचारायचं तरी काय कारण आहे. आता अशा गोष्टी विचारायचं असं काय, हृदय मुके नित कुलकन्यांचे असे सख्याने जाणून साचे वृत्त भीष्मका निवेदिले ते झाला अतिशय मोद तयाते. आता ही बोलणार नाही काही, कारण कुलस्त्री आहे. हृदय मुके नित कुलकन्यांचे, ज्यांना एकेकाळी होतं हृदय मुके नित कुलकन्यांचे, कुलकन्यांचे हृदय नेहमी मुख असे आत पुष्कळ, पण बोलायचं नसे, एक संकोच असे, एक मर्यादा असे. हृदय मुके नित कुलकन्यांचे असे सख्याने जाणून साचे वृत्त भीष्मका निवेद. त्यांनी आता हे स्वयंदूती त्यांनी पाठवलेले होते, यांना पाठवाय भेटवायची काही गरज नाही. याने भीष्माला जाऊन सांगितलं की इंटरव्ह्यू कसा घेता म्हणजे आता अपॉइंटमेंट झाली आहे, नियुक्ती झाली म्हणजे आता मुलाखती घ्यायची काय गरज नाही. काय झालं झाली म्हणजे त्यांनी सगळं सांगितलं. आणि हे ऐकल्याबरोबर झाला अतिशय मोद तयाते. त्या सगळ्या मुलींना त्यांनी जवळ घेतलं, त्यांच्या पाठीत थोपटल्या. पोरीनो वृद्ध जाहलो प्रिय बाळानो मंद आमुची दृष्टी धन्य तुम्ही स्थळ दाखविले केली मज सुखवृष्टी जय हरी सुखकंदा. खरोखर तुम्ही मला, मी असा बावळट म्हणाले म्हातारा झालो, आता ते साठी बुद्धी नाती होते म्हणतात तसं झालं म्हणले. माझं हे लक्षात आलं नाही माझ्या, नाही ती एवढा पराक्रमी पुरुष माझ्या लक्षात आला पाहिजे होतं की नाही, पण आला नाही. एवढी जण माकडं चाळीत बसलो म्हणले सगळी. तुम्ही फार छान केलं, मला योग्य स्थळ दाखवलं. पण एकच अडचण आहे, मी एवढा भाग्यवान आहे. यदुभूषण हा मिळे जावई असेल का इतुकी पुण्याई आपुला आपण यत्न करावा येईल यश जरी रुचेल देवा. यदुवंश भूषण कृष्णानं माझा जावई व्हावं इतकं माझं भाग्य आहे का काय ठाऊक. जर असतं तर याच्यापूर्वी मला सुचलं असतं, पण त्याच्याकरता थांबायचं काही कारण नाही. आपुला आपण यत्न करावा, आपण आपल्याकडनं जेवढा योग्य तो प्रयत्न केला पाहिजे. येईल यश जरी रुचेल देवा, परमेश्वराला रुचलं तर यशही मिळाले, पण नाही तर प्रयत्नच केला नाही असं तर होता कामा नये. यांचं ठरलं, यांचे थोरले बंधू होते
थोरले चिरंजीव रुक्मिणीचा थोरला भाऊ, ज्येष्ठ सुता परी नचते पटले, तये कोपुनी पितया म्हटले, वा वा इतुका करून विचार, हाच शोधिला काय तुम्ही वर. गेले महिनाभर म्हणले उद्योग करताय तुम्ही आणि शेवटी हे रत्न तुम्हाला मिळालं, वा वा. मला वाटलं की तुम्ही काही योग्य निर्णय घ्याल, पण नाही मिळाले दिसत. ते वृद्धपणी निज बुद्धी चळते, म्हणती जनते खरेच दिसते, तुम्हा अन्यथा पटला नसता, कपटपटू हा गवळीत आता. हा कपटपटू गवळी तुम्हाला आवडला नसता म्हणाले. ज्या अर्थी आवडला त्या म्हातारपणी माणसाची बुद्धी नाहीशी होते, हे खरंच आहे. अरे राजे आपण चतुसमुद्री, राज्यहीन तो असे दरिद्री. आपण चतुसमुद्र विलयांकित पृथ्वीचे राजे सिंहासनावर बसतो, आपल्या डोक्यावर छत्रचामर असतात, याला डोक्यावर छत्रचामर धरण्याचा अधिकार नाही, सिंहासनावर बसू शकत नाही, कारण यादवांचं गणराज्य होते. त्या छत्रचामराने सिंहासन नाही, नियुक्त झालेला असायचा आणि ते यदून शाप दिला त्यामुळे ते निर्माण झालेलं होतं. लांबलचक कथा आहे त्याची. तेव्हा याला तेवढंच निमित्त मिळालं. तो म्हणले सिंहासनाधीश्वर नाही आणि आपण सिंहासनाधीश्वर आहोत, आता हा पदाला पदर लागतो का मिळाला, आपल्या कुळाला न शोभण्यासारखं. अशा असं निज कन्या देण्याहून फार बरे द्या कुपी ढक. अशा मुलगी देण्यापेक्षा आडात ढकलून देणं चांगलं म्हणाले. त्या भीष्म म्हणाले, काय मूर्खपणाचे सुत भाषण हे, परिसुनी भीष्म राजा, म्हणे मनी हा कसा निघाला दिवटा मुलगा माझा, जय हरी सुखगंधा. आमचे चिरंजीव असे की दिवटे निघाले म्हणजे कोणा साधी अक्कल यायला नाही. खुळ्या सारखे वदेन रुक्मी, पूर्ण विचारे बोलतसे मी, नच पिकले मम केस उन्हाने, विचार तू कर शांत मनाने. माझे केस उन्हाने पिकले म्हणाले, तू इशारा सांगण्यासारखा विचार कर, भरकटून जाऊ नको. अरे शौर्य धैर्य मती बघता सद्गुण, श्री कृष्णासी तुळेल कवण. शौर्य धैर्य पराक्रम आपण ऐकला नाही त्याचा. रोज तूच आश्चर्य थकवतास की नाही, असं कसं झालं, असं कसं झालं, असं कसं झालं, असं रोज म्हणत होतास ना. असं कसं झालं, कोण होतं त्याच्या जोडीला. शौर्य धैर्य मती बघता विक्रम, श्री कृष्णासी तुळेल कवण. आणि तो राजा नाही, मला माहिती म्हणजे तो राजा नाही म्हणून, पण शक्ती जया शत नृप निर्माया, राज्यहीन तो म्हणणे वाया. हजारो राजे निर्माण करण्याचं ज्याच्यामध्ये सामर्थ्य आहे त्याला स्वतःला राजा नाही म्हणून काय. अरे तो किंग भले नसेल पण किंग मेकर आहे ना. तो किंग मेकर महत्वाचा का किंग महत्वाचा. हजारो राजे निर्माण करू शकतो, तो केलेत त्याने आणि तसेच पालथेही घातलेत. हे ज्याचं सामर्थ्य आहे त्याला राज्य नाही म्हणणं काय बाबा. बरं असं आहे, आता तुझं माझं काय चर्चा करून उपयोग आहे. रुक्मिणी सही तोच हवावर, हा म्हणतो तीही दिसते मूर्ख पुरेपूर, काय तिला कळते पोरीला गर्वे ताठून रुक्मिणी. त्या पोरीला काय कळतं म्हणजे तिचा हिता तिला कळतं का. मग आम्ही वडीलधारी माणसं कशाला. आता हा वडील धारा आणि हा बाप याचा, तो याच्यापेक्षा वडील नाही धाकटा. तिला पोरीला काय कळतं म्हणाले. आपण नाही ठरवलंय ते आपण तसं होणार. मी तुम्हाला आतापर्यंत गप्प का बसलो होतो. पाहूया तरी तुमची बुद्धी, म्हणून इतुकी दिलेली संधी, आता न आपण यात पडावे, मान आपुले राखून घ्यावे. आता पुढची पिढी आम्ही आहो, आमचं हिताहित आम्हाला कळतं, ते कसं बघायचं ते आमचं आम्ही पाहू. तुम्ही यात मध्ये बुडगायचं काही कारण नाही. आपला मान राखून घ्या, आमचं ठरलं मी नमस्कार करून जाऊ, तोपर्यंत यात पडू नका, गप्प बसा. लग्न आमचं व्हायचंय, आम्हाला करायचंय, तुम्ही यात मध्ये लुडबुडणारे कोण वगैरे वगैरे. हे परंपरागत भाषा आहे. आता काय करणार. तुझं ठरवलंयस काय तू. म्हणजे मी ठरवलंय. दमघोषाचा पुत्र सुलक्षण, चेदी देशचा राजा, धीर वीर शिशुपालच होय. हे जरा मोठ्या आवाजात म्हणलं म्हणजे चांगलं ठरतं. दमघोषाचा पुत्र सुलक्षण, चेदी देशचा राजा, धीर वीर शिशुपालच होईल, समजा शालक माझा जय जय सुखकंदा. शिशुपाल माझा चाल म्हणावी म्हणा. अरे म्हणजे तू शिशुपाल नाही पशुपाल बरा त्याच्यापेक्षा. असा तुझा शिशुपाल आहे माहित नाही का मला. तुम्ही बोलणार म्हणाले आम्ही कसं आहे. आता तरुणांचं राज्य आहे. आम्ही अँग्री यंग मॅन्स असोसिएशन निर्माण केली म्हणाले आणि त्याप्रमाणे माझा निर्णय घेणं. तुम्ही म्हाताऱ्याने काही मध्ये तोंड घालायचं कारण नाही. आड येऊनी वृथाच माते, हासे करुनी न घ्या जनाते, वधून असे त्या सुता धमाने, भीम कास घातली बंधने.
आणि बापाला नजर गाडीत ठेवलं आणि सगळा कारभार आपल्या हातामध्ये घेतला. बरं, युवराज म्हणून त्याला घोषित केला सुद्धा, स्वाभाविक होतं. तेव्हा वक सगळी त्याची होती, त्यानं आधीच आपल्या मनुष्य माणसाने या ठिकाणी नेमलीच होती त्याच्या पूर्वीच. बरं, मुलगा करतोय बघतोय, आपल्याला काय बंदी पडून करायचं आहे म्हणून बापाने लक्ष घातलं नाही, म्हणजे छानपणाने घातलं नाही. हे चिरंजीव असे निघाले. आता काय करणार? घेऊन हाती सकल ही सूत्रे निज मित्रासी धाडित पत्रे वक्रदंत पौंड्रक शालवासी ससैन्य यावे या लग्नासी. सैन्य घेऊन या म्हणाले. प्रसंग काय सांगता येणार नाही, पण ते काय आहे तो त्या सैन्यासह या म्हणून निमंत्रण पाठवलं. आणि शिशुपालाला सन्मानाने करी निमंत्रण वर देवा शिशुपाला लागून, आणि शिशुपालाला निमंत्रण पाठवलं. हा कृष्णाचा आतेभाऊच आहे. सन्मानाने करी निमंत्रण वर देवा शिशुपाला लागून तदा तया मतिमंदा वाटे स्वर्ग राहिला दोनच बोटे. आणि जेव्हा लग्नाचं आमंत्रण त्या शिशुपाला मिळालं त्याला वाटलं बस स्वर्ग दोन बोट राहिला. निघाले सगळे. शृंगाराया मग कुंडिनपुर रुक्मी आज्ञा करीत सत्वर निमुक्त बापुडे लोक राबती काय चालते सत्य पुढती. सत्यपुढती काय सांगणार? काय नाही, स्वागताची तयारी करा, केली पाहिजे. प्रत्येक दुकानदारानं हार घातला पाहिजे, नाही तर सेल्फ टॅक्स इन्कम टॅक्स मागे लागतं ना. काय करतात मग देव दुर्लभ स्वागत झालं म्हणून ते टिमकी वाजायला मोकळे. शृंगाराया मग कुंडिनपुर रुक्मी आज्ञा करीत सत्वर निमुक्त बापुडे लोक राबती काय चालते सत्य पुढती. आता भीष्मक वृद्धपणे हातबल झालेला भीष्मक राजा चित्ती व्याकुळ झाला मार्ग दिसेना वदे सुतेसी अंती जय हरी सुख कन्ना. तर व्याकुळ झाला, त्याला काही मार्गच पडायचं, उपाय काय? शेवटी त्यांनी रुक्मिणीलाच बोलवलं. प्रिय कन्ये गे भाग्यवती तू म्हणून जडे तव हरिवर हे तू संमत तुझशी निवड संमत मजसी निवड तुझी काय करू परी समर्थ नाही. तुझी निवड मला मान्य नाही. परमेश्वरावर श्रीकृष्णावर तुझं लक्ष गेलं, तुम्ही भाग्यवान आहेस, योग्य ठिकाणी तुझं मन गेलं आहे, तुझा निर्णय चांगला आहे, पण मी तुला सहाय्य करू शकत नाही. वृद्धपणी पुत्राचे आधीन बाळे सहजच होते जीवन यातून काढी वाट तू सगळे चतुर मुली तुझं कथणे न लगे. तू चतुर आहेस, यातून मार्ग कसा काढावा तुझं तुला ठरवता येईल. मी तुला काही मदत करू शकणार नाही. मी थोडी जरी हालचाल केली तरी तुझ्यावरची बंधनं आणखीन कडक होतील म्हणाले. तुला ती हालचाल करता यायची, पण देतो आशीर्वाद तुला मी ईश पाठ राखील या कामी प्रताप आहे तदी अद्भुत सिद्धी जाईल तुझा मनोरथ. आशीर्वादाला काही सामर्थ्य असलं की तुला आशीर्वाद देतो म्हणाले की परमेश्वर कृपेने तुझी इच्छा परिपूर्ण होईल, तुझा मनोरथ सिद्धीला जाईल. पण मी प्रत्यक्षात काही करू शकणार. निजाग्रजे उन्मत्तपणाने भडकविले तातास हाताने ऐकून झाली व्यथा झाला गोंधळून ती जात सुशीला. आणि आपल्या भावानं आपल्या बापाला असा त्रास दिला हे ऐकलं, त्याला अतिशय वाईट वाटलं. पण काय करणार, तिच्या हातात काही नाही, काही करू शकत नाही. देवघरात आली आणि कुलस्वामिनीची प्रार्थना केली. कुलस्वामिनी माय अंबिके रक्षी मज या समयी शरण पदामी अनन्य भावे मार्ग दाखवी देवी जय हरी सुख कंदा. मी अनन्य भावाने तुला शरण मिळेल देवी, मला तुम्ही काय करावं मार्ग दाखवी. एकच इच्छा आहे माझी, हृदयनाथ यदुवंश विभूषण रक्षक दुसरा नसेच याविण तया निरोपू भाव हृदीचा कुणी पाठवून विश्वासाचा. आणि तिच्या मनामध्ये आलं मार्ग दाखवी देवी म्हटल्यावर देवीनं मार्ग दाखवला की ज्याच्यावर माझं लक्ष आहे, ज्याच्यावर माझं प्रेम आहे, ज्यानं मला आपलं म्हणावं अशी माझी इच्छा आहे, तोच सर्व समर्थ आहे. आता इतरांची गरज काय आहे? त्यानंच फक्त हो म्हटलं की काम झाल्यासारखं आहे. तर त्यालाच निरोप पाठवून हृदयनाथ यदुवंश विभूषण रक्षक दुसरा नसेच याविण तया निरोपू भाव हृदीचा कुणी पाठवून विश्वासाचा असे मनी चुंतून सुशीला बाही सत्वर सुदेव जिला चरण धुवोनी अर्घ्य समर्पण केले त्याचे सादर पूजन. तिचे कुलोपाध्याय जे होते सुदेव म्हणून, त्यांना बोलून आणलं. आमचे पंढरपूरचे उत्पाद त्यांचे वंशज आहेत म्हणे, असं उत्पाद मंडळी म्हणतात. त्या सुदैवाला त्यांनी बोलून आणलं, आमंत्रण पाठवून त्यांच्या अर्घ्यपाद्याने पूजा केली, पुरोहित आहे, आणि प्रार्थना केली.
वंदन करुनी नम्रपणाने वदत तयासी नत वदनाने विप्रवरामी अनाथ आजी एक कार्य मम कराल काजी. मी अनाथ झाले म्हणाले, मला आता कोणाचा आधार राहिला नाही, तुम्ही माझे काम कराल का? कोमल आहे हृदय आपुले विनवाया म्हणून मी थजली. आपलं हृदय अतिशय कोमल आहे, मला माहिती आहे. आपण लहानपणापासून माझ्यावर फार प्रेम केलं, तर तुम्हाला म्हणून मी विनंती करण्याचं धारिष्ट करते. म्हणाले, एकच करा माझ्याकरता. द्वारकेस जाऊन मजसाठी वळवा श्यामल हरी जगजेठी. तुम्ही द्वारकेला जा आणि कृष्णाला माझ्याकरता वळवा. हृदय वाहिले हरिचरणी मी परिमज शिशुपाला ते देण्या धजला ज्येष्ठ भ्राता जरीन रुचे पितया ते जय हरी सुखकंदा. मी माझं हृदय परमेश्वराला अर्पण केले आहे, कृष्णाला. पण तरी सुद्धा माझ्या थोरल्या भावानं मला शिशुपाळाला द्यायचं ठरवलंय. वडिलांना ते मान्य नाही, माझी निवड वडिलांना मान्य आहे, पण वडील म्हातारपणे मी काही करू शकत नाही, मी काही करू शकत नाही. तेव्हा कृष्णानं मला इथून घेऊन जावं. म्हणून सुदेवा असे करावे श्री हरीने मज घेऊन जावे. ना तरी माझे समाप्त जीवन काय कथू तरी तुम्हास यावून. म्हणून तुम्ही असं काहीतरी करा, कृष्णाला असं राजी करा की तो इथं येईल आणि मला घेऊन जाईल. आता हे कसं करायचं त्यांनी ठरवा. आणि हे जर घडलं नाही, ना तरी माझे समाप्त जीवन, माझं आयुष्य संपलं असं निश्चित समजा. का कथू तरी तुझे द्यावे, मी याच्या दुसरं काय करणार माहित नाही. परोपकारी ब्रीद आपुले सदया यास्तव याचन केले. द्विजवर्यामी शरण तुम्हासी तारा अथवा मारा मजसी. तर मला तारायचं का मारायचं हे तुमच्या स्वाधीन आहे. मी तुम्हाला शरण आहे म्हणाले. तुम्ही सज्जन आहात, सत्पुरुष आहात, माझ्यावर प्रेम आहे तुमचं, माझी म्हणणी तुम्हाला योग्य वाटली तर मला मदत करा, नाही तर बघा काय करायचं. या राजकारणातल्या भानगडी आपण कशाला यात पडा, उगीच आपल्या मागे नसतेलं चाण लागायचं असं म्हणणारा त्यावेळेला कोणी नव्हता. चांगलं काम आहे, त्याला आपल्या योगनं जेवढं करणं शक्य आहे तेवढं करणार. मग सुदेव म्हणाला, वेद निपुण तो सुदेव चित्ती हर्षित झाला परिसून विनती. ही विनंती ऐकून त्याला आनंद झाला. तो म्हणतो, का कुळती का इतुकी देवी यात धन्यता मला स्वभाव. इतका काकुळतीला याचं काय कारण आहे म्हणाले. अगं हे तर माझंही भाग्य आहे. याच निमित्ते जगदीशाचे दर्शन मदसी घडावयाचे. संशय कसला न धरी आता तुझ्या करीच्या परिदे लिखिता. दुसरा संशय काय बाळगू नको म्हणाले. मी निश्चित जातो, हे माझं भाग्य आहे. मी निश्चित असतो की माझी इतक्या दिवस केलेली जी तपस्या आहे वेदयज्ञाच्या अभ्यासाची, ती आज फलद्रूप झाली नसतो. तू निमित्त झालीस त्याला. आता तूच मला गुरु झाली आहेस, तुम्हाला कृष्णाचं दर्शन करून जाणार आहेस. त्या काकुळती करायचं काही कारण नाही. मोठ्या आनंदाने मी जायला तयार आहे. पण एक हे काम यशस्वी व्हावं तुला वाटतं ना, मिळव. मग तुझ्या हातचं पत्र दे. तुझ्या करीच्या परिदे कृष्णाला लिहिलेलं, तुझ्या करीच्या परिदे लिखिता. आता ती म्हणाली असेल, काय गुरुदेव मी, तुम्ही एवढे शिकलेले, एवढे षटशास्त्र संपन्न, साहित्याचार्य, व्याकरण कोविद, वेदांत भूषण, मला काय येतं, मी का तुमच्या पुढे सगळे लिहू शकणार आहे. यांनी त्याच्यावर उत्तर दिलं, अल्पही जरी लिहिली अक्षरे श्रीकृष्णाच तरी ती अर्थ बहुल रमणीय जणू का महाकवीची रीती जय. महाकवीचं थोडक्यामध्ये सगळं सांगून जातो. तू थोडं लिहिलंस तरी चालेल. अहो तुम्ही विद्वान, तुमचं, मी विद्वान नाही असं मी कुठं म्हणतो म्हणाले. खोटा विनय मी दाखवत नाही, मी विद्वान आहे, 6 शास्त्र संपन्न आहे, प्रवचन केली म्हणजे पुष्कळ करतो, एकेका श्लोकावर 2-2 महिने बोलतो. एकदा तर तुला सांगतो रुक्मिणी, आश्चर्य वाटेल तुला, 1 वर्षभर मी श्लोकाचा एकच चरण सांगत होतो. विद्वत्ता कमी नाही म्हणाले. असू आम्ही विद्वान तरीही तव वचनाची सरत्याई सरण तव वचनाची सरीन येई. हे कसं म्हणाले, भव्य अशा वटवृक्षावरती फुले सुगंधी मुळी न फुलती. वडा झाड खूप मोठं असतं, विस्तार खूप असतो त्याचा, पण त्याच्यावर फुलं येत नाही. फुलं येतात त्या मोगरीच्या झाडा, जाईचं झाड, ते लहान असतं एवढं एवढं. इथं मग तो फुलाचं आहे, विस्ताराचं नाही. तेव्हा आम्ही विद्वान आहोत, पण तू जे लिहिशील त्याला जे मूल्य आहे ते आमच्या विद्वत्तेला नाही मिळाले. लिही त्वरेने वेळ करीना आजच आहे मुहूर्त गमना. आत्ता एक प्रहणात एक मुहूर्त आहे म्हणजे चांगला, तेवढ्यात जर मी बाहेर पडलो तर यश घेऊनच परिणाम, हा चांगला मुहूर्त आहे, तर आत्ता तू वेळ करू नको, लिही म्हणाल. आता काय केलं,
आग्रह केला बहुत सख्यानी कशी तरी मग धजे काळमिनी. आणि मग कशी तरी ती कशी तरी मग धळे शालिनी. आणि ती नम्र कुलवती खास मैत्रिणीच्या आग्रहाकरता आणि गुरुदेवांची आज्ञा म्हणून लिहिण्यास प्रवृत्त झाली. आग्रह केला फार सख्यानी कशी तरी मग लिही शालिनी. रत्नशलाका घेऊन हाती धवल केश रेशमी पट्टावरती. जणू प्रेममय केशर रंगी हे तर हृदीचे लिहे शुभांगी. आणि पांढरं स्वच्छ दाट विणीचं रेशमाचं वस्त्र, त्याच्यावर केशराच्या दाट केशराच्या रंगाने आणि रत्नाच्या शलाक्याने रत्नाच्या लेखणीने तिने लिहिलं. जणू प्रेममय केशर रंगी हे तर हृदीचे लिही शुभांगी. हृदय दुजे ते लिखित घेऊनी सुदेव ये द्वारका पट्टणी. जणू तिचं ते प्रत्यक्ष हृदयच होतं असं ते थैलीमध्ये घातलेलं, ते बांधली थैली आणि ते घेऊन सुदेव ये द्वारका पट्टणी ते द्वारकेमध्ये आले. आता भगवान श्रीकृष्ण आहेत. करीत हरी सानंद स्वागत बहु उपचारे पूजी त्या प्रत. भगवंतांना कळलं की कुणी एक ब्राह्मण भेटायला आला, ते दारापर्यंत स्वागताला आले. मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. अर्घ्यपाद्य देऊन त्यांची पूजा केली. आणि कृष्ण विचारतात, निरीच्छ विद्यावंत दयाळू शांत तपोधन राशी असे द्विजोत्तम आपण आला कृतार्थ करण्या मजसी जय हरी सुखकंदा. भाषा मोठी चांगली आहे. म्हणजे कुणी मागायला आला असला तर त्याची मागायची इच्छाच नाही. शिवाय भगवंता म्हणतात निरीच्छ, तुम्हाला कशाची इच्छा नाही, तुम्ही निरीच्छ. विद्यावंत दयाळू शांत तपोधन राशी, तुमचा इथे येण्याचा एकमात्र उद्देश आहे. असे द्विजोत्तम आपण आला कृतार्थ करण्या मजसी जय हरी सुखकंदा. माझ्यासाठी आपल्या सेवकाला कृतार्थ करण्याकरिता आपण आलात. नाही तर आपल्याला काय आकर्षण कशाचं आहे या जगामध्ये? काय नाही, तुम्ही तपस्या. भवत पदरजे पावन झाले सदन नुसते पट्टण सगळे. ते आपल्या चरणधुलीनं केवळ माझं घरच नाही तर सगळं आमचं द्वारका नगर पावन झालं म्हणाले. सेवा सांगून मज भूदेवा उपकृत हा नत दास करावा. तेव्हा काही हमारे लायक कोई सेवा होतो. उपकृत हा नत दास करावा, माझ्यावर उपकार करा म्हणाले, माझी एवढी सेवा आपण स्वीकारा. उपकृत हा नत दास करावा. नेत जसा द्विज नल संदेशा हरिवचने त्या द्विज गहिवरला नावरती नयना श्रुत याला. तुला त शोभे हरी हे कौतुक सन्मार्गाचा तू उपदेश. बरोबर तुझ्या सगळा इतका थोर पुरुष माझ्या सगळ्या एका सामान्य ब्राह्मणाला नमस्कार करतो. तुझी योग्यता मोठी म्हणाल. त्याच्या त्या कृष्णाच्या वागण्याने बोलण्याने त्यांनी दिलेल्या आदराने या ब्राह्मणाचं अंतःकरण भरून आलं. आनंद वाटला. म्हणाले पण मी एक प्रयोजन घेऊन आलो, एक उद्देश आहे माझा. मी उगीच काही इथे आलो नाही आणि तुला कृतार्थ करावा एवढी माझी योग्यताच नाही. म्हणाले मी दूत म्हणून इथं आलो आहे. नेत जसा नल द्विज संदेशा तसेच माते समज परेशा. विदर्भ नृपनंदिनी रुक्मिणी पाठवीत मजसी तव चरणी. एका द्विजानं म्हणजे राजहंसानं, ते द्विज आहे ना, नळाचा संदेश विदर्भ देशाला नेला होता. आता जरा उलट झालं. विदर्भ देशाच्या रुक्मिणीचा संदेश घेऊन हा द्विज तुझ्याकडे आला. त्वरा करावी रक्षाया तिज हेच मागणे माझे. वाट पाहते ती तव घे हे पत्र तुला दिधले जय जय हरी सुखकंदा. केली पाहिजे. ती मोठी अडचणीत आहे.
फार आपत्ती तिच्यावर येण्याची शक्यता आहे, तेव्हा तिला लवकरात लवकर वाचवलं पाहिजे. ते मूळ जे भागवतात आहे त्याचा थोडा हा अनुवाद आहे. ऐकोन या भुवन सुंदर सद्गुणाते कानी शिरून हरिती सकल श्रमाते सौंदर्य जे बहुन सार्थक लोचनासी माझे जडे हृदयनाथ भवत्पदासी. मी आपला लौकिक ऐकला आणि आपल्या चरण कमलावर माझं मन एकाग्र झालेलं आहे. मला माहिती आहे विद्याधिकार कुलशील स्वरूपताही साजेलसी तुझ जगात कुणीच नाही. विद्या अधिकार कुलशील यांनी खऱ्या अर्थाने तुला शोभावी अशी या जगात कुणी नाही. तरी सुद्धा जाणीवही असून देव कुलीन कन्या तू तेच इच्छित पती म्हणून अनन्या. तरी सुद्धा मी कुल कन्या तुझीच पती म्हणून इच्छा करते आहे. चित्तेवरून तुझ मी तव होत जाया. मी तुझी जाया झाली आहे. तुला मनाने वरलं आहे आणि मी तुझी जाया झाली आहे. जाया शब्द एक विशिष्ट अर्थ आहे. यदस्यान जायते पुन्हा, जिच्या पोटी पुन्हा आत्मरूपाने जन्म घ्यायचा असतो ती जाया. चित्तेवरून तुझ मी तव होत जाया ये धाव सत्वर आता मज वाचवाया. घालील धाड शिशुपाल कळेन केव्हा कोल्हा स्वभाग पळवी रुचतेन सिंहा. कोल्ह्यानं आपला वाटाने हवा हे सिंहाला आवडत नाही. शिशुपाल केव्हा धाड घालील सांगता येत नाही. मी सर्वस्वी तुला अर्पण झाले आहे, आता माझं रक्षण करणं तुमचं काम. केली व्रते नियमही धरिले विशेषी पूजियले सतत देव गुरुद्विजासी. नालाविले कधीच विन्मुख याचकाते ते पुण्य उद्यत करो तुझ यावयाते. आतापर्यंत मी अनेक व्रत वैकल्य केली. हाताळीचं व्रत तर फार कडकपणे केलं. केली व्रते नियमही धरिले विशेषी पाय सेवियले सतत देव गुरुद्विजासी. सन्माननीय जी माणसं आहेत, वडीलधारी माणसं आहेत, विद्वान माणसं आहेत, त्यांची नेहमी मी पूजाच केली. नाधाडिले कधीच विन्मुख याचकाते. माझ्यापर्यंत आला आहे आणि याचक विन्मुख गेला असं कधी झालं नाही. याचं जर काही पुण्य असेल तर ते मी उद्यत करो तुझ यावयाते. त्या माझ्या पुण्यानं तुला मला घेऊन जाण्याची प्रेरणा द्यावी मला, म्हणजे माझे पुण्य ते सार्थक आहे. रक्षावय आले ससैन्य मगधेश विदूरथारी रक्षावया परिणया तुरभूपचेदी सर्वातयास निज बाहु पराक्रमाने दंडून नेमजसी राक्षस पद्धतीने. जरासंध, दंडवक्र, शिशुपाल हे सगळे ससैन्य या लग्नाकरता आले आहेत. त्या सगळ्यांना आपल्या बाहु पराक्रमाने दंड घेऊन मला राक्षस विधीने घेऊन जाणे. राक्षस विधी म्हणजे मुलीला पळवून न्यायची तिच्या आप्तांच्या विरोधात, त्याला राक्षस विवाह म्हणतात. पण मुलीच्या विरोधात न्यावी असं मात्र राक्षस विवाह लिहिलेलं नाही. आणि आतापर्यंतचे आपले सगळे राक्षस विवाह आहेत ते जे झाले आहेत ते त्या मुलीच्या संमतीने झाले. आप्तांचा विरोध आहे की नाही हा प्रश्न नाही, पण मुलीच्या संमतीने झाले. तेव्हा तसे झालेत. म्हणाले मला घेऊन चाल. आली समीप बहु लग्न तिथी मधी आता विलंब करण्या उरली न सोय. मी योजना तुझ कशी सुचवू शकेन झाले भये करून या मतीहीन दीन. मला तुला उपाय सुचवणं शक्य नाही. कसं घेऊन जायचं तुमची युक्ती तरी ठरवा. मलाच काही सुचत नाहीये. त्या युक्ती काय करावी मी कशी सांगणार. पण माझी लग्नाची वेळ अगदी जवळ आली आहे, त्याच्या आत हे सगळं झालं पाहिजे. आणि इच्छा जरी न पुरली मम पद्मनाभ देईन जीव सहसा हसडून जीभ. पाघेऊन जन्मशत उग्र तपे तुझे ते पावे न पाय शिवही नमितो जयाते. आणि जर माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर मी काही जिवंत राहणार नाही. जीभ हसून काय माझ्या शक्यता मार्गाने प्राणत्याग करेन. आणि 100 जन्म घेऊन जरी तपश्चर्या करावी लागली तरी असंच म्हणत राहीन की मला कृष्णाच्या पायाची प्राप्ती व्हावी, मला कृष्णाच्या पायाची प्राप्ती व्हावी. मला माहिती आहे तुमचा अधिकार. भगवान शंकरही तुमच्या दर्शनाची इच्छा करतो. मी करीन काय नाही. घेऊन जन्मशत उग्र तपे तुझे ते पावेन पाय शिवही नमितो जयाते. हे पत्र ज्ञात इतिहासातलं पहिलं प्रेमपत्र. याच्या आधी प्रेमपत्र लिहायचा उल्लेख नाही. आणि भगवान भाव भरित ती प्रेमळ भाषा रिझवी डुलवी श्री जगदीशा. अर्थगर्भ थोडक्यात सुंदर लिही तोच की चतुर खरोखर. अभिनव कोमल भाव उदेले परमेशाच्या हृदयी बहराई आम्रतरू जणू
ऋतुराजाच्या उदयी जय हरी सुखकंदा. आणि आंब्याच्या वृक्षाला जसा मोहर यावा तसं भगवंताचं सगळं अंग मोहरून आल्यासारखं झालं. विविध छटा उतरळती मुखावर, चेहऱ्यावर निराळे भाव तरंगत होते. एकेका श्लोकातून एक एक प्रकार प्रगट होत होता ना. विशेषतः आले ससैन्य मगधेश विदूर खादी, जरा उग्र चेहरा झाला. इच्छामदीय पुरली तरी पद्मनाभ, जरा खिन्नता आली. मी योजना तुझं कशी सुचवू शकेन, यांच्या फिवाय चढले की काय करावं. असे एकेका श्लोकाबरोबर एक एक भाव प्रगट होत होता. आणि पत्र वाचित होते. किती वेळा असं कोण आठवत. विविध छटा तरळती मुखावर, श्री हरीच्या शंकला विप्रवर, परिप्रभूचा दक्षिण नयन, स्फुरून तयाचे शांतवीत मन. आता याच्या मनामध्ये हो म्हणणार नाही म्हणणार. एकदा पत्र वाचलं, दुसऱ्यांदा पत्र वाचलं, तिसऱ्यांदा पत्र वाचलं. तो म्हणलाय काय चाललंय काय प्रकरण. चेहऱ्यावर निर्णय भाव होत आहेत, त्याच्यावर याला काही अर्थ लागे नाही. पण इतकंच त्याचं लक्ष गेलं आणि त्यानं असं पाहिलं की भगवंताचा उजव्या डोळ्याची वरची पापणी आहे ना ती जरा लवती आहे. हा ठीक आहे, हे आपल्याला अनुकूल आहे. परिप्रभूचा दक्षिण नयन, स्फुरून तयाचे शांतवीन मन, आनंदितेच्या मृदू हृदयाते, अवमानावे गमे कुणाते, फुले जरी चरणास वाहिली, म्हणून कुणी का पदी तुडविली. फुलं पायावर वाहतात हे बरोबर आहे, वाहणाऱ्याच्या अंतःकरणाची ती भावना आहे. पण पायावर वाहिलेली फुलं म्हणून कुणी पायदळी तुडवतो असं कसं होईल. उचलून घेतात माणसं, बाजूला ठेवतात माणसं. तो पायावर व्हायला तरी उचलून घेतो, नमस्कार करतो, गुच्छ सुगंध घेतो त्याचा. फुले जरी चरणास वाहिली, म्हणून का कुणी पदी तुडविली, वदे प्रगटतो सुदेव सज्जन. पण बोलत नाहीयेत भगवान, याचाच मानता तर्क. मौन कशाचे समजू लक्षण, स्थानी सप्तम नृपकन्येचे, फल देतील ना ग्रह उच्चीचे. त्या कुंडलीमध्ये तर 7वं स्थान आहे ना, ते वराचं किंवा वधूचं प्राप्ती स्थान आहे म्हणून. हा म्हणला आमच्या रुक्मिणीच्या 7व्या स्थानामध्ये सगळे शुभग्रह एकत्र झालेत. पण ते फल देतील की नाही तुम्ही ठरवायचं. कारण त्यांचं सामर्थ्य काही तुमच्यावर नाही, तुमच्या आज्ञेने ते चालतात. भीषास्माद वात पवते भीषो देती सूर्या. तर ते पुष्कळ चांगले आहेत, पण त्यांचं चांगलं फळ चांगलं परणी पडावायची तुमची हो म्हणणार तर नाही, तर त्यांनी काय करावं. प्रार्थना एकच आहे, प्रसंग खाली बघावयाचा, मज विप्रासन येवो साचा. खाली बघण्याचा प्रसंग गरिबावर येऊ नये मिळेल ब्राह्मणा, दुसरं काय मागणं नाही. तिचं मी रुक्मिणीला काय सांगू. प्रसंग खाली बघावयाचा, मज विप्रासन येवो साचा. इतकं काकूळ द्यायचं काय नाही. छे छे नाही तसे सुदेवा, मग गप्प का. उपाय चिंतित काय करावा. की रुक्मिणीला कसं असं आहे. मी म्हणले पूर्ण अहिंसावादी आहे, व्यर्थ संघर्ष मला आवडत नाही. तर कमीत कमी संघर्ष व्हावा आणि आपलं काम ते यशस्वी व्हावं. हे कोणत्या मार्गाने घडेल याचा विचार करायचो. म्हणजे का हो, नृपकन्या येईल जरी का नगराच्या बाहेरी, तरी सुलभ मग कार्य घडे हे, बोलत नत काही वारी जय हरी सुखकन. असं काही शक्य आहे का की राजकन्या लग्नाच्या पूर्वी गावाच्या बाहेर काही अंतरावर येऊ शकेल. तसं काही घडवता येईल का. सूर्य म्हणला हो मी काय दिलं. सहजी येईल संधी तैसी, विप्र निवेदन करी हवीसी, लग्नापूर्वी कुलदेवीची ओटी भरणे रीत वधूची. लग्नाच्या पूर्वी कुलदेवीची खणानाराने ओटी भरून पूजा करून परत यावं लागतं, अशी आमच्या घराण्याची परंपरा आहे म्हणाले. वनपधानी पासून ते दूर वात आहे देवी मंदिर. आणि राजधानीपासून निदान एक कोसभर तरी अंतरावर वनामध्ये दाट जंगल आहे, तिथे ते देवीचं मंदिर आहे म्हणाले. असं भगवान म्हणाले त्या टाळी कार्य म्हणा आहे तरी सगेले, श्री कृष्णाने हासून म्हटले. मग आता काम झालं म्हणले समजा. उठा उठी रथ सिद्ध झाला, चपल विजय सम अश्व झाला, मेघ पुष्प सुग्रीव बलाहक, शैब्य असे शुभ जोडी दारुक. मेघ पुष्प सुग्रीव बलाहक असे त्या श्रीकृष्णाच्या रथाचे 4 घोडे आहेत, त्यांची नावं आहेत. मेघ पुष्प सुग्रीव बलाहक, शैब्य असे शुभ जोडी दारुक. सुदेव विप्रासवे मुरारी, चढे रथी नरवीर केसरी, पवन गतीने धावे स्यंदन ठरतीन त्यावर विस्मित लोचन. आणि यांनी त्या आपल्या सेना सारथ्या दारुक आला, रथ सिद्ध करायला सांगितला. त्यानं रथ सिद्ध करून आणला. त्या ब्राह्मणाचा हात धरला, रथावर पडले आणि रथ वेगानं निघाला. काय झालं कुठे झालं काय कोणाला पत्ता नाही, बोलले नाहीत कुठे.
आता थोडीशी बातमी कळली. एकटाच हरी जात हराया वैदर्भी नृपकन्या कळता हे रेवती पती निघे घेऊनी सैन्या जय हरी सुखकंदा. मग बलराम दादा म्हणले एकटाच जातोय हा. हे पोर म्हणलेला पोर बुद्धी याला काही कळत नाही. तिथं युद्धाचा प्रसंग आला म्हणजे एकटा काय करील मला विचारून तरी जायला पाहिजे होतं की नाही. पण तो चुकला म्हणून आपण चुकून कसं जाईल नाही. आणि म्हणून बलराम दादा सैन्य बरोबर घेऊन कृष्णाच्या रक्षणाकरता मागोमाग निघाले. इकडे झाली एकच घाई गुढ्या तोरणा गणती नाही सोनसळी रेशमी वितानी अमरपुरी समती नृपधानी. एकदा इंद्रासन अमरावती असावी तशी शृंगारलेली नगरी होती. मंगलवाद्ये वाजती नाना वार योषिता करीती तनाना शाल्व जरा सुत दमघोषारी ताठून गेली खलजन मांदी घटी बघावी उत्सुकतेने हर्षित हृदयी शिशुपालाने. आणि आता लग्नाची वेळ झाला. दुपारी लग्न आहे. ते मुलगी जाऊन आली. ती घटका टाकून ठेवली होती. या शिशुपालाने तिचं खूप मोठं करून ठेवलं. तो म्हणला जरा मी लवकर बुडेल. घटी बघावी उत्सुकतेने हर्षित हृदयी शिशुपालाने. इकडं परी रुक्मिणी व्याकुळ होई पळ पळ बुडतो विपदा डोही. आणि तिने ते खूप बारीक करून ठेवलं. 2 डाळी टाकून ठेवल्या त्यात. तरी सुद्धा ती घटका खाली जाते. तिचा जीव कासावीस की अजून कसं होत नाही काम आपलं. धीर द्यावया बघती ती जशी सख्या स्वयेजा मनी उदासी तो दारी ये अवगुंठित रथ चढे वधूती भग्न मनोरथ. आणि तो कुलस्त्रीच्याकडे घेऊन जाण्याचा रथ त्याला पडदे वगैरे लावलेले आहेत. त्या मैत्रिणीचा धीर देत आहेत. होईल ग अजून अवकाश आहे होईल ग अजून अवकाश आहे. त्यांचा स्वतःचाच सुटलेला आहे. आणि रुक्मिणी तर व्याकुळ झाली. कशी तरी त्या रथावर चढली. निघती मागुन शुभा पुरंद्री घेऊन मंगल पात्रे सुसज्ज सैनिक रक्षण करण्या पाजळुनी निज शस्त्रे जय हरी सुखकंदा. बरोबर सैनिक आहेत हातामध्ये शस्त्र विस्त्र घेऊन. वाद्यगणाच्या घनसंकारी मिरवणूक ये अशी मंदिरी. आणि इकडे रुक्मिणीची श्रीरक्षण झाली. खणा नारळी भरता ओटी येत उमाळा दातून पोटी. आणि खणा नारळी त्या जगदंबेची ओटी भरत असताना अंतःकरणामध्ये सगळे भाव दाटून आले. आणि ती म्हणते जगदंबे कुलदेवी भवानी हिमगिरी नंदिनी शिवे मृडानी मोकलिसी का बये शिवे बिये आता मज भेट विजगे भेटी वगे प्रिय सखा अधोक्षजे. प्रिय तुझशी जो पिना कपाणी मेळ विलापती तोच तपानी याच कारणे विवाह काला वंदनीय तू नवर मुलीला. तू ही गोष्ट लक्षात घेतेस का की आम्ही नवऱ्या मुली तुझी प्रार्थना का करतो. तुला जो आवडतो तो वर मिळवण्यासाठी तू उग्र तपश्चर्या करून आपली इच्छा पूर्ण करून घेतलीस म्हणून आम्हाला तू वंदनीय वाटतेस. तू आपल्याला योग्य तो पती तपश्चर्या करून मिळवून घेतल्यास आम्हाला काही किंमत नाही. मातोश्री एक सांगते म्हणाले इमानदारीने ऐकून ठेवा. अंबे व्रजजननाथ हरिविना धजोन दुजरा पाणी ग्रहणा वर मजसी दे असा ना तरी प्राणन नांदो क्षण निचरी. त्या व्रजनाथ गोकुळनाथ यदुनाथ कृष्णा वाचून दुसऱ्या कोणाचाही हात माझ्या हाताला लागता कामा नये. आणि क्वचित दुर्दैवाने तसं घडण्याचा प्रसंग आला तर दुसऱ्या कोणाचा स्पर्श माझ्या हाताला होण्यापूर्वी माझं शरीर निर्जीव झालं पाहिजे. माझ्या शरीरातले प्राण निघून गेले पाहिजे. यात तर तुम्हाला सुईचं असेल ते करा. माझी दोन्हीलाही तयारी. एक ते तरी करा नाही ते हे तरी करा. आंबे व्रजजननाथ हरिविना धजोन दुसरा पाणी ग्रहणा वरमजसी दे असा ना तरी प्राण नांदो क्षण ही शरीरी. गिरिजाचरणी फाल ठेविले धानित नयन जलानी श्री वर्षली फुले वाहिली करिकी कृपा मृडानी जय हरी सुखकंदा. आणि जगदंबेच्या पायावर आपलं मस्तक ठेवलं. डोळ्यावरती अश्रू वाहत होते. काय होतं कोण ठेव अंग सळ भरून आलं होतं. आणि इतक्या हात त्या जी वाहिलेली फुलं होती देवीला ती जणू कौल मिळाल्यासारखी या रुक्मिणीच्या डोक्यावर पडली नमस्कार करण्याकरता खाली आपल्यावर. करिकी कृपा मृडानी जय हरी सुखकंदा. नमुनी उठता बघे सुदेवा मूर्त जसा शुभ कौल मिळावा. तो अमूर्त शुभ कौल होता. हिनं फुल डोक्यावर फुलं पडल्यावर थोडं बरं वाटलं. उठून बघते ते सुदेव ब्राह्मण मागे उभे आशीर्वाद घ्यायला. कल्याण मस्त कल्याण मस्त इच्छित मनोंगत प्राप्तिरस्त. त्याला पाहिलं अरे चेहरा त्याला बोलता येत नाही.
एक अडचण आहे का? पण अशा सगळ्या गोष्टी काय बोलायलाच लागतात. न बोलता सुद्धा कळण्यासारख्या पुष्कळ गोष्टी असतात. चतुर असला मनुष्य तर समजण्याकरता. मुहूर्त जसा शुभ काही गेलं, आता त्याला विचारायचं कसं? हो आमचं काम करून आलं की नाही, कसं विचारणार? म्हणजे अडचणीची वेळ आहे. स्मित मुख त्याचे जणू अरुणासम, तिच्या हृदयीचा वितळविलादम. तिच्या मुखावर जे हास्य होतं, प्रसन्न हास्य, यशस्वी झाल्याचं. तिच्या मनीचा वितळविलातम, तिच्या अंतःकरणात जो अंतःकरण होता त्या अरुणोदयाबरोबर जसा अंधार नाहीसा होतो, तिच्या अंतःकरणात जे शंका कुशंका होत्या सगळ्या नाहीसं झाल्या. आता हा ब्राह्मण तो बोलतो, वेळेवर बघ आलो देवी, दीनाची या स्मृती ठेवावी. पुन्हा कशाचे तव शुभ दर्शन, गिरजेसी कर शुभे प्रदक्षिण. वेळेवर आलो नाही म्हणाले, आता तुझं लग्न होणार, पुन्हा तुझं दर्शन कशाला होतं? पुन्हा तुझं दर्शन कशाला होतं? याच्या खाली रेघ उच्चारलेली नाही, लिहिलेली नाही, उच्चारलेली. पुन्हा कशाचे तव शुभ दर्शन, आणि त्याचा मार्ग सांगितला, गिरिजेसी कर शुभे प्रदक्षिण. त्या मंदिराला प्रदक्षिणा करा. ही समजून गेली काय आहे ते. उजवे घाली सती रुक्मिणी, उत्सुक धडधड त्या हृदयाने. आता तिला ओळखलं की काय जे घडायचे आता या क्षणी घडायचे. ब्राह्मणाच्या बोलण्याचा अर्थ आहे, पुन्हा कशाला तव शुभ दर्शन, हे आता असं व्हायचं. गिरिजेसी कर शुभे प्रदक्षिण, या वेळेला काहीतरी घडायचं. उजवे घाली सती रुक्मिणी, उत्सुक धडधड त्या हृदयाने. आणि इतक्यात भगवंतानी तिकडे मागच्या बाजूला त्या रथ जो आहे तो त्या ओट्याला लावून ठेवला होता. मागच्या बाजूला त्या रथ जो आहे तो त्या ओट्याला लावून ठेवला होता. रुक्मिणी फक्त तिथे यायचा अवकाश होता. करे लपेटून तिच्या कटीसी, रथात होडी हरित्वरेसी. आणि तिच्या कमरेभोवती हात घातला आणि ओढून घेतलं. ओढलं जाण्यापूर्वी एकदा खात्री करून घेतली. पाहून नयनी ती श्रीमूर्ती, मग मान टेकली स्कंधावर. कोण ओढतंय हे पाहिलं, सगळं ठरलं होतं तरी सुद्धा. पाहून मूर्ती श्रीमूर्ती, नयनी ती श्रीमूर्ती, मग मान ठेकली स्कंधावरती. एकदा पाहिलं कृष्णाकडे आणि खांद्यावर मान टेकून दिली. झाला गंगा सागर संगम, कीर्तीने जणू वरिला विक्रम. गंगासागर संगम झाला, कीर्तीने जणू पराक्रमाला माळ घातली. सदाचार सन्नीती मधुसह गोडी, कनकाकांती जीव शिवाची भेट झाली. ज्ञानी समरस भक्ती जय हरी सुख गंधा. यातलं काय झालं ज्याला जसं समजेल तसं समजून घ्या. सदाचार सन्नीती मधुसह गोडी, कनकाकांती जीव शिवाची भेट झाली. ज्ञानी समरस भक्ती जय हरी सुख कंदा. झालं भगवान. आणि रथ पळाला. सुधा घेऊनी गरुड भरारी, तशी त्वराती करी मुरारी. नयनाचे नच लवले पाते, तव घटनाही होऊन जाते. अक्षरशः डोळ्याचं पापणी लवायच्या आत भगवान दिसेना झाले म्हटलं तरी चालेल. आता इकडे गोंधळ गडबड धाव ओरडा, करी मागुनी मग जनवेडा. मुक्ता हरिली कलहंसाने, काक काव करी कंठरवाने. मोरबंधाने वर्णन केले. हंसे मुक्ता नेली, मग केला कलकलाट काकानी. हंसाने मुक्ता नेली म्हणाले, आता कावळे काव 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 करू लागले. तसं त्या वाटी सैन्यात झालं. आता इकडे तो रुक्मी शिव्या मोजिता सैन्या ओठी, रुक्मी दावत हरीचे पाठी. चिडून तरसवा जसा साणा, पार जाहला पर्य दुराणा. गती मंदावीत मुकुंद, कोमलेस यात्रासन भावा. सुम मंचकही जिला रुतावा. फुलाची शेज सुद्धा जिला टणक वाटावी, तिला ते रस्त्यावर कसं न्यायचं. पण घाई न करूनही चालत नाही आणि घाई करूनही चालत नाही. अशा स्थितीत भगवान सापडले. त्यामुळे रुक्मी गाठू शकला. तेवढ्या का गाठू शकला त्याचं कारण सांगतो. तोच जवळ एक खवळून रक्मी, थांब चोरट्या बघ आलो मी. लोळवीन तुझं शरणांगणासी, तरी दाखवीन मुखनगरासी. आणि यानं प्रतिज्ञा केली की तुला रणांगणात लोळवून माझ्या बहिणीला परत नेईन, त्या नगराला तोंड दाखवीन म्हणले. नाही ते दाखवणार नाही. तो उचल शस्त्र बघ चलू शौर्य तव, हासत चढवी चापर माधव.
सहनन झाले शर रुक्मीसी, कवच तुटोनी पडे महिसी, धनु हातातील भंगून गेले, तुरग ध्वज सारथी निमाळे. आणि यानं जे जे उपाय केले ते सगळे नाहीच झाले. याचं कवच तुटून पडलं, धनुष्य तुटून गेलं, सारथी मेला, घोडे मेले, रथावरचा ध्वज पडून टाकला. खंडित झाली लोह गदाही, हातामध्ये लोखंडाची गदा होती ती भंगून गेली. परिमद काही शमला नाही. शेवटी भगवंतानं पाशबद्ध करून त्या हरीने शस्त्र शिरावर धरिले. परिबघत आहे भीमक कन्या, हृदय दया कळवळले, जय हरी सुखकंदा. आणि त्याला पाशाने बांधला, कमरेची तलवार उपसली, आता मारणार एवढ्यात रुक्मिणी जवळ. वदे करुण कर धरून गोमटी, जीवदान द्या मजयासाठी. त्याचा हात धरला कृष्णाचा उगारला आणि मोठ्या नम्रपणाने म्हणाली, जीवदान द्या मजयासाठी. कसाही असला तरी सहोदर, हा आहे मम हे प्राणेश्वर. कसाही असला तरी माझा सहोदर आहे, थोडा भाऊ. माझ्या लग्नाच्या निमित्ताने त्याची हत्या होणं हे काही चांगलं नाही. म्हणजे असं आहे, सुरुवातीलाच ऐकलं नाही म्हणजे पुढे कसं व्हायचं. प्रियजन विज्ञती होत न विफला, देत हरी सोडून तयाला. रुक्मिणीने केली विनंती, अर्थ कशी होईल. भगवान नाही म्हणाले, पुन्हा तोंड दाखवू नको. त्याला हाकून दिला. आता यानं प्रतिज्ञा केली होती पुन्हा तोंड दाखवणार नाही म्हणून. परत जावया वदन न उरले. याने केलं काय, उच्चगिरी त्यातनं फट काढली. रुक्मिणीने नवपुर विदर्भ युवके नवपुर रचले. नवीन कुंडिनपुरात जायचं नाही तर भोजकट नावाचं एक नवीन नगर स्थापन केलं. म्हणजे व्रताची प्रतिज्ञा कशी पाळावी त्याचा नमूना. एक पाहिलेली गोष्ट सांगतो आपल्याला, मी सांगतो पुष्कळ वेळा, ऐकलीच आहे आपण. एका माऊलीनं चातुर्मासामध्ये नियम केला, वरण भात खाणार. ते पक्की कोकणी भाषा माहिती नाही. एक दोन दिवस कसे कसे निघले, काही कळलं ना, जेवण काही जाय ना, अशक्तपणा वाटायला लागला. कल्पनेच असतं सगळं, ते अशक्तपणा आढळलं. आता काय करा, तिला त्या मैत्रिणी युक्ती सांगितली, नाही बघ तू काय सोडलंय, वरण भात सोडला, खिचडी खाल्लं. डाळ तांदूळ वेगळे शिवाय वरण भात घेतात, दोन्ही एकत्र भात काय खिचडी झाली, आता खालाच नाही. तसं यानं प्रतिज्ञा केली की गावाला तोंड दाखवणार नाही, खरंच दाखवलं, नवीन गावच बसवलं. जनहर्षण तई मावत गगनी, औक्षण केले सुवासिनी. आता द्वारकेला भगवान आले, कळत आहेत आता सगळ्या द्वार तिथे लाभलं होतं. इथे स्वयंप्रेरणेने झालं होतं, स्वयंस्फूर्तीने झालं होतं. बुढ्या पताकारम्य तोरणे, धनुषाकृती उभविली पथाने. अपूर्व शोभा नगरी लाये, घरोघरी जणू मंगल कार्य. प्रत्येक घर असं सजलं होतं की जणू प्रत्येकाच्या घरी मंगल कार्य. घरोघरी जणू मंगल कार्य. सुरांगना गंधर्व अश्वमुख, भगवंताच्या सेवे. आले नर्तन गीत वादना, श्रुती सुख किमु वर्णावे, जय हरी सुखकंदा. आणि स्वर्गात इंद्राच्या आज्ञेप्रमाणे अप्सरा, यक्ष, गंधर्व हे सगळे आपल्या साहित्यासह भगवंताच्या लग्नामध्ये येऊन उभे राहिले. प्रसन्नता आनंद मूर्तकी, तशी गमत वसुदेव देवकी. बोलविले त्यानी मग सादर, विप्र जाणते सात्विक तत्पर. प्रसन्नता आणि आनंद हे जसं दिसावं तसं ती देवकी आणि वसुदेव दिसत होते. प्रसन्नतेसारखी देवकी आणि आनंदासारखा वसुदेव. प्रसन्नता आनंद मुहूर्तकी, जणू प्रसन्नतेनंच आकार धारण केला होता तो देवकी झाली, आनंदानंच आकार धारण केला होता तो वसुदेव झाला. प्रसन्नता आनंद मुहूर्तकी, तसे दिसत वसुदेव देवकी. बोलविले मग त्यानी सत्वर, विप्र जाणते सात्विक तत्पर. आणि त्याने कृष्णाला सांगितलं, कृष्णा तुझा प्रेमविवाह आम्हाला मान्य मिळाले, पण संस्कार योग्य तो झाला पाहिजे. भगवान मी कधी विरोध केला, संस्काराचं महत्व मलाही कळतं म्हणाले. ज्यांनी चांगली विज्ञानची विद्वान ब्राह्मण म्हणून बोलून आणली आणि योग्य तऱ्हेने तो विवाह संस्कार होता तो यथासांग केला. मंत्रपूत आचरली हवने, दिली बहुत कांचन गोदाने. वेद विदानी मंगल वाचन, केले वधूवर शुभ सुख चिंतन. आणि ते पुण्यावाचन वगैरे जे काय असतात, ग्रहमक वगैरे असतो ते सगळं व्यवस्थित झालं. दानं वगैरे असतात ती व्यवस्थित तरी दिली. काटकसर कशाची नाही. आता सगळी काटकसर जर कुठं आली असेल तर त्या विवाह, गुरुजी उरका, गुरुजी उरका, गुरुजी उरका. का? रिसेप्शनला वेळ पाहिजे.
इथं घाई आणि तिथं चार कशी नाही तपस्या आहेत काही ठिकाणी उकडत असतं, जीव कसा वीज असतो, वीज बंद असल्यामुळे पंखा चालत नाही, यांना ते लंगोटी गाळ्याला बांधलेली खालपासून वरपर्यंत गरम कपड्याचा वेश, 4 तास बसून राहतात. मला वाटतं पुष्कळ वेळा याला जर हिमालयात पाठवलं तर परमेश्वर प्रसन्न होईल. काय तपस्या आहे, पण ती तिथं बसून करणार. इथं गुरुजी उरका इथे घाई कशाची नाही, सगळं यथा सांग. घाई नाही म्हणजे आळस आहे असं नव्हे, गडबड आहे असं नाही, पण यथा सांग सगळं. ज्या ज्या कामाला जेवढा वेळ लागायचा तेवढा त्याला लागलाच पाहिजे, तेवढा दिलाच पाहिजे म्हणून यथा सांग. तर ते असं आहे, लक्ष्मी नारायणासारखं वर इतरांना म्हणतात, कसा असतो कोणा ठेव, पण म्हणत लक्ष्मी नारायण स्वरूपिणे वर आय. कुणीकडे पाहतो ते कळत नाही. दृष्ट लागू नये म्हणून काजळ लावलं होतं, तर ते लावलं होतं की नाही याचा भ्रम पडतो. नाक शोधावं लागतं, शरीर काय विचार. ते आयुर्वेद महाविद्यालयातून अस्थिशास्त्र शिकवण्याकरता एक सांगाडा असतो, आणि तरी सुद्धा नारायण स्वरूपणे वराय असं म्हणायला काय म्हणे. आता इथे प्रत्यक्ष नारायणच आहे. श्री हरी भगवान पुरुष परात्पर प्रकृती मूळची रमा खरोखर, ज्या उभयाच्या सत्तेवरती इंद्र वरुण रवी विश्वे जगती, ज्याच्या सत्तेवर सगळं जग चालतं तेच आज इथे विवाहित होत आहेत परस्पराशी. लोकसंग्रहातरी प्रभूने स्तविले देवा वेद विधीने, सादर हविल्या अनली लाजा सप्तपदीने वरिली भाजा. त्या लाजा जो आहेत, लज्जा होम नाही आहे तो, लज्जेचा कधी होम करून चालत नाही, ती राखून ठेवावी लागते. तो लाजा होम आहे. लाजा म्हणजे लाह्या, तांदळाच्या ज्या लाह्या आहेत, साळीच्या ज्या लाह्या आहेत त्याला लाजा म्हणतात. तो लाजा होम. सादर हविल्या अनली लाजा सप्तपदीने वरिली भाजा, आणि ती सप्तपदी यथा सांग धरून सखा सप्तपदी हो म्हणून ते स्वागत केलं. दाखविला ध्रुव निशिमुनी वेष्टित, म्हणे असे मन राहो अचलित, तरी लाभते सुख संसारी, प्रिये आण हे सदा विचारी. आणि रात्रीच्या वेळेला ते ध्रुव दर्शन करायचं असतं, त्याप्रमाणे आकाशीवर नेऊन तो ध्रुव दाखवला. म्हणजे रुक्मिणी हा ध्रुव का पाहायचा माहितीये का म्हणाले, काय काकच्याकरता पाहायचा, असं मन राहिलं पाहिजे म्हणाले. ते काही चालता कामा नाही, बाकी काय का फिरेना, मन नाही फिरता कामा. म्हणे असे मन राहो अचलित, तरी लाभते सुख संसारी, प्रिये आण हे सदा विचारी. अशा रीतीने वैदर्भास भगवंतास वैदर्भीचा विधिवत विवाह झाला. हर्षित झाली सृष्टी वर्षत वरुणी स्वर्ग सुमाला, जय हरी सुखकंदा. पृथ्वी आनंदित झाली, भगवंतांच्यावर आकाशातून पुष्पवर्षाव झाला. असामान्य गुणवंत अधिची, उपमा अन्या होत जयांची, कसे करू मग त्यांचे वर्णन, विनम्र भावे चरणी वंदन. आता प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणच लक्ष्मीनारायणासारखं कसं म्हणणार, त्याला नमस्कार करणं एवढंच त्यांचं वर्णन करण्यामध्ये. त्या ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, ते ऋणशेष वाचा या न फेडवेची मरोनिया, ते पाया पडोनी मिया सोडून दिली. की वाणीनं वर्णन करता येत नाही, आता काय करणार. आणि ऋण तर आहे ते म्हणजे नमस्कार करून ते फडवतो. ते ऋणशेष वाचा या ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाचं अनुकरण करीत, म्हणून तयासी सादर वंदन, विनम्र भावे चरणी वंदन. वरातीच्या शुभमंगल वेळी वैभव शोभा शिगेस गेली, चौचौहाती रम्य तोरणे उभारिली बहुमोल पुरेने. 4 हातावर कमानी उभ्या केल्या होत्या, नाना प्रकारच्या शृंगारित विली होत्या, एकासारखी दुसरी नाही, आणि तरी एकमेकाला विसंगत नाही, अशी मोठी सुंदर शोभा त्या गावामध्ये रचली होती. हर्ष सागरा भरती आली, तसे शोभती जनते काली. फुले उधळली जाती अविरत, फेस जणू का तिथला उसळत. हर्षसागराला भरती आल्यासारखं झालं होतं, आणि फुलं उधळली जात होती, असं वाटत होतं समुद्राच्या उसळणाऱ्या लाटावरचा फेस बाहेर पडतोय. हर्षसागरा भरती आली, तसे भोवती जनती काली. फुले उधळली जाती अविरत,
फेस जणू का तिथला उसळत, सुंदरपण वर यात्रेचे ते कवणा ध्यानी येतच नव्हते. मोहक भूषा वाललनांची शुद्ध न कोणा निरखायाची, वाद्यगणाचा ध्वनी मग मंजुल लक्ष कुणाचे वेधून घेईल. अतिशय सुंदर वरात होती, खूप शृंगारलेली होती. नाना तऱ्हेचं वैभव त्या ठिकाणी प्रगट झालं होतं. ऐश्वर्य जणू ओसंडून वाहत होतं. वाद्य अतिशय सुंदर वाजत होती आणि असे पुष्कळ ताफे होते त्यांचे. नृत्य झालं होतं, गायन झालं होतं. कुलस्त्रिया तर इतक्या नटल्या होत्या म्हणता की विचारू नका. पण त्या सौंदर्याकडे काही पाहणाराचं लक्ष असेल ते शपथ, कुणी त्या सौंदर्याकडे पाहत होतं. सुंदरपणवर यात्रेचे ते कवणा ध्यानी घेतच नव्हते. का? सगळ्यांचं लक्ष कृष्णावर खेळलेलं होतं. का खेळलेलं होतं? श्रीवर सस्मित नयने बघता मुकेन मी त्या भय हे चित्ता, की कृष्ण माझ्याकडे जेव्हा पाहिल तेव्हा माझं लक्ष दुसरीकडे असले तर काय भाव पडलं. कृष्ण जेव्हा माझ्याकडे पाहिल तेव्हा त्याची माझी दृष्टादृष्टी झाली पाहिजे, म्हणून सगळे त्या कृष्णावर लक्ष ठेवून बाकीचं काय चाललंय कोणाला पत्ताच नाही त्याचा. श्रीवर सस्मित बघता दृष्टी मुकेन मी त्या भय हे चित्ता. आणि अशा रीतीने असामान्य ते युगुल घे तसे वेधून इंद्रिय वृत्ती, मजची विषय हा परम सुखाचा, ज्ञानेंद्रिय गण म्हणती जय हरी सुखकंदा. प्रत्येक ज्ञानेंद्रियाला वाटवते की हा फक्त माझा विषय आहे, बाकी कोणाचा नाही. ज्ञानेंद्रिय गण म्हणती जय हरी सुखकंदा. आणि त्यामुळे झालं असं, करून निज हृदयाची पेटिका ग्रामवासी, जपून बहुमुदाने ठेविती श्रीहरीसी. पुढून जरी निघोनी दूर गेली वरात, तरी दिसत पुढारी लोकना हालतात. लोकांनी आपल्या हृदयाच्या पेटीमध्ये वधूवरांना जर जपून ठेवलं होतं. वरात पुढून निघून गेली, आपल्या पुढून वरात गेली हे कोणाला कळलंच नाही. लोक आपल्या समोर वरात पाहतच होते. गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन के विषयों के विष से हटाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले. इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, इंद्रियों के न घोड़े विषय में अड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े, जो अड़े भी तो संयम के घोड़े पड़े. तन के रथ को सुपथ पर चलाते चले, तन के रथ को सुपथ पर चलाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. नाम जपते रहे काम करते रहे, नाम जपते रहे काम करते रहे. पाप की वासनाओं से डरते रहे, पाप की वासनाओं से डरते रहे. सद्गुणों का परम धन कमाते चले, सद्गुणों का परम धन कमाते चले. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. लोग कहते हैं भगवान आते नहीं, लोग कहते हैं भगवान आते नहीं.
तड़पे नहीं, सुख में भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, प्राण जाए मगर धर्म भूले नहीं, धर्म धन का खजाना लुटाते चले, धर्म धन का खजाना लुटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले। वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, ऐसा विश्वास दिल में जमाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, मन को विषयों के विष से हटाते चले, कृष्ण गोविंद गोपाल गाते चले, कृष्ण गोविंद